नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। बघा, आता आपण पहिल्या पेपरचे शेवटचे 20 प्रश्न बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडे म्हणजे आता हा जो काही 40 प्रश्न होते इतिहासाचे, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनच कसं केलं होतं। 15 प्रश्न एन्शियंटचे, 15 प्रश्न मिडिवलचे आणि 10 प्रश्न आपण साधारणतः एक प्रकारे आपल्या मॉडर्न इतिहासाला दिले होते, कारण मॉडर्नवर आपण नंतर खूप जास्त कव्हर करणार। प्लस मॉडर्न हे काहीही येऊ शकतं, पण एन्शियंट मिडिवलला एक जास्त आपण असं म्हणूया की रचना आहे, एक जास्त स्ट्रक्चर आहे। ते स्ट्रक्चर फॉलो केले, ते पॉइंट आपण कव्हर केले, जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं, तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आपले सुटतील। ठीक आहे, याच नोटवर सुरू करू आपण। वेद आणि ब्राह्मण्यके याच्यावर हा प्रश्न आहे। तर मुळात लक्षात घ्या की वेदाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की सगळ्यात पहिल्यांदा काय होते, तर एक प्रकारे फक्त ऋग्वेद लिहिला गेला। ठीक आहे, या ऋग्वेदामध्ये आपण म्हणतो, मग मगाचाच प्रश्न आपण बघितलेला होता, काय काय आहे तिथे वरतीच जर स्क्रीन करून आपण बघूया। 10 मंडल आहेत वेदात, त्यानंतर 1028 सूक्त आहे आणि 10,580 आपल्याला मंत्र बघायला मिळतात। मानवी इतिहासातील सर्वात जुने साहित्य म्हणून याचा उल्लेख केला जातो। प्लस एक प्रकारे समाज रचना कशी असावी, देव ही संकल्पना किंवा पूजन ही संकल्पना काय आहे, विशिष्ट विचार पद्धती कशी असावी, या सर्वांचा उल्लेख, एका आयडियोलॉजीचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात केलेला साधारणतः बघायला मिळतो। ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे दुसरा कुठला वेद आपण टेक्निकली कन्सिडर करतो, तर तो आहे यजुर्वेद। आता वेदामध्ये जर सांगायचं झालं तर टेक्निकली आपल्याला देवांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। मग या देवांना खुश करण्यासाठी जे काही आपल्याला मंत्र किंवा त्यांच्यासाठी जे यज्ञ करायचे, तर यज्ञात वापरले जाणारे मंत्र, सूक्त यांची सुद्धा एक प्रकारे रचना आपल्याला यजुर्वेदामध्ये बघायला मिळते। यजुर्वेद हा एकमात्र असा एक प्रकारे वेद आहे जो आपल्याला गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपामध्ये टेक्निकली सापडतो। त्यानंतर आहे आपल्याकडे सामवेद। या सामवेदामध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः एक प्रकारे मंत्रांचे पुस्तक म्हणून सामवेदाला म्हटलं जातं, उल्लेखलं जातं। याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर सर्व मंत्र हे ऋग्वेदातनच आलेले आहेत, पण ते कुठल्या पद्धतीमध्ये बोलले पाहिजे, कुठल्या शब्दांवर भर दिला पाहिजे, त्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन, उच्चार कसा पाहिजे, त्यानंतर एक प्रकारे कुठल्या टोन मध्ये म्हटले पाहिजे, त्या सर्वांचा उल्लेख सामवेदात आहे। म्हणून सामवेदाला भारतीय संगीताचं जनक असं सुद्धा साधारणतः एक प्रकारे कन्सिडर केलं जातं। हे 3 वेद जे होते हे सुरुवातीच्या काळात होते, याच्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे याच 3 वेदांना आपण काय म्हणतो, वेदत्रयी म्हणतो। पण याच्यामध्ये आज आपण बघतो तर 4 वेद आहेत, तर चौथा वेद आपल्याला कुठला ऍड झालेला बघायला मिळतो, अथर्व वेद ऍड झालेला बघायला मिळतो। हा सुरुवातीला वेदांचा टेक्निकली भाग नव्हता, पण याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या, शॉर्टकट सांगितलेत, टिप्स ट्रिक्स सांगितलेले आहेत, काळी जादू वगैरे वगैरे उच्चार यांचा उल्लेख आहे, वेगवेगळ्या आपल्याला सांगायचं तर जडीबुटीचा उल्लेख आहे। त्यामुळे हा खूप जास्त लोकांमध्ये फेमस झाला आणि अल्टिमेटली लोकांना ह्याला एक प्रकारे वेदामध्ये समाविष्ट करावं लागलं आणि मग आज आपल्याला हे 4 वेद बघायला मिळतात। आता हे वेद जे आहेत ना, हे वेद आपल्याला जे काही टेक्निकली बघतो तर साधारणतः कळायला खूप कठीण आहे, किंवा या वेदांच्या बाबतीमधल्या ज्या काही ऋचा आहेत ह्या खूप जास्त आपल्या क्लिष्ट भाषेमध्ये, खूप जास्त डीप संस्कृतमध्ये लिहिलेल्या आपल्याला साधारणतः इथे बघायला मिळतात। मग या वेदांच्या ज्या काही ऋचा आहेत, ही जी काही वेदांची सूक्त आहेत, या सूक्तांना एक्सप्लेनेशन करण्यासाठी जी काही ग्रंथरचना आपल्याकडे अस्तित्वात आली, ती आपण टेक्निकली काय म्हणून कन्सिडर करतो, ती ब्राह्मण्यके म्हणून कन्सिडर करतो। म्हणजे वेदांना समजण्यासाठीची जी काही एक प्रकारे घटक आहेत त्यांना आपण ब्राह्मण्यके म्हणत आहेत। मग प्रत्येक वेदा बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमधले त्याचं स्वतःचं असं ब्राह्मणक आहे की ज्याच्यामध्ये फक्त त्याचा उल्लेख केलेला आहे। तर लक्षात ठेवायचं, ऋग्वेदाचा उल्लेख टेक्निकली आपल्याला ऐतरेय ब्राह्मण आणि जर सांगायचं झालं तर संख्या किंवा कौशितकी ब्राह्मण, संख्या किंवा कौशितकी ब्राह्मण याच्यामध्ये साधारणतः उल्लेख केलेला त्याचा बघायला मिळतो। त्यानंतर सामवेद जर साधारणतः आपण बघतो तर त्याचा उल्लेख आपल्याकडे छांदोग्य ब्राह्मण किंवा एक प्रकारे जर आपण बघतोय तर पंचविश ब्राह्मण, त्यानंतर आपण जर सांगायचं झालं तर षडविश ब्राह्मण, त्यानंतर आपण बघतोय तर जैमिन्य ब्राह्मण, याच्यामध्ये आपल्याला सामवेदाचा उल्लेख आहे। यजुर्वेदाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शतपथ ब्राह्मण, हे ब्राह्मण जे आहे हे सर्वात जुनं ब्राह्मणक आपल्याला बघायला मिळतं, सर्वात मोठं ब्राह्मणक टेक्निकली आपल्याला बघायला मिळतं। कुठलं, तर शतपथ ब्राह्मण, ज्याच्यामध्ये यजुर्वेदाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। आणि साधारणतः तैतरेय ब्राह्मण,
याचा उल्लेख आपल्याला म्हणजे याच्यामधला जो काही एक्सप्लेनेशनचा घटक आहे तो यजुर्वेदाचा आहे आणि अथर्ववेदाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला गोपद ब्राह्मण टेक्निकली बघायला मिळतं. म्हणजेच काय, वेद ही रचना आहे. ब्राह्मण्यके म्हणजेच काय, वेदांच्या गोष्टी, वेदांच्या ऋचा, वेदांची सूक्त एक्सप्लेन करून देणारं दुसरं छोटं पुस्तक म्हणजे ब्राह्मणक आहे. आता इथे ब्राह्मणके म्हणजे जातीवाचक हा शब्द नाहीये, ब्राह्म्य म्हणजे त्याग. ही ब्राह्मणके आपल्याला साधारणतः त्या स्वरूपात बघायला मिळतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, परीक्षेला याच्यावर आजकाल प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या स्मृतींची रचना ही गुप्त कालखंडात झाली असं एक प्रकारे मानलं जातं. स्मृतीशास्त्र म्हणजे जे काही आपण लक्षात ठेव, स्मृती म्हणजे बघा काय आहे तर एक प्रकारे लक्षात ठेवण्याची गोष्ट, किती गोष्टी स्मृतीत आठवत आहेत या बाबी. आपल्याकडचं जे आधीचं साहित्य आहे ना त्याला काय म्हटलं जातं, श्रुती साहित्य म्हटलं जातं. म्हणजेच काय, ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं आणि तेच एक प्रकारे त्या पद्धतीने गुरुकुल पद्धतीतनं पुढे घेऊन जायचं. पाठांतरावर भर दिलेला होता. मग याच आधारे जे काही आपल्याला साधारणतः आपला जो काही वैदिक संस्कृती किंवा धर्म आहे या धर्माच्या बाबतीमधलं एक्सप्लेनेशन, नियम करण्याचे शास्त्र म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या स्मृती बघायला मिळतात. त्यातलं सर्वात जुनी स्मृती जी आहे, जी आपला ओल्डेस्ट स्मृती बघायला मिळते ती कुठली आहे, आपली एक प्रकारे मनुस्मृती आहे. त्यानंतर जर आपण टेक्निकली बघतोय तर याज्ञवल्क्य स्मृती, ह्या दोन ज्या स्मृत्या आहेत या सर्वात जुन्या स्मृत्या एक प्रकारे म्हणून कन्सिडर केल्या जात असतात आणि म्हणूनच यांचा उल्लेख किंवा यांची रचना गुप्त पिरियडच्या आधी झालेली आपल्याला बघायला मिळते. मग नारद स्मृती असेल, कात्यायन स्मृती असेल, पाराशर स्मृती असेल, बृहस्पत स्मृती असेल, पाराशर स्मृती, त्यानंतर बृहस्पद स्मृती यांचा उल्लेख टेक्निकली जर सांगायचा झाला किंवा यांची रचना आपल्याला कुठे तर गुप्त कालखंडात झालेली बघायला मिळते. भारतामध्ये गुप्त कालखंडाच्या बाबतीमध्ये सुवर्णयुग सुद्धा त्याला समजलं जातं, पण सामाजिक रचनेमध्ये सुद्धा जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणात गुप्त कालखंडातच आलेली होती. जो काही ब्राह्मण्यवाद आहे हा सुद्धा गुप्त कालखंडात मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढला. जातीवाद त्यामुळे वाढलेला होता. त्यामुळे या स्मृतींची रचना इथे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली बघायला मिळते. जो काही वैदिक आणि उत्तर वैदिक पिरियड होता, वैदिक पिरियड म्हणजे 1500 पासून 1000 पर्यंत इसवी सन पूर्व, त्यानंतर टेक्निकली उत्तर वैदिक पिरियड म्हणजेच काय इसवी सन पूर्व 1000 पासून इसवी सन पूर्व 600 पर्यंत. मग आपल्याकडे धार्मिक आंदोलनं झाली इसवी सन 600, इसवी सन पूर्व 600 पासून साधारणतः अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे धर्म आपल्याकडे उदयास आले. त्यातला बौद्ध धर्म आणि जैन धर्म खूप जास्त फेमस झाला. त्यामुळे जो काही वैदिक संस्कृती आहे तो कमी कमी झालेला घटक बघायला मिळतो आणि गुप्त कालखंडात पुन्हा एकदा वैदिक संस्कृती उदयाला आली, पुन्हा जाती व्यवस्था उदयाला आली, पुन्हा एक प्रकारे म्हणजे काय म्हणू आपण त्याला, वेद पुराण याची संकल्पना आली. आणि मग वेदांच्या बाबतीमध्ये एक प्रकारे असणाऱ्या गोष्टी या साधारणतः आपण अत्युच्च समजतो, पण त्यालाच काही जण एक प्रकारे पुराणामध्ये कन्फ्यूज करतात. तर पुराण हे एक प्रकारचे आपण काय म्हणतो की आजूबाजूच्या सर्व स्टोरीज आपल्याला बघायला मिळतात त्या कालखंडातल्या आणि अल्टिमेटली त्याची रचना ही गुप्त कालखंडातच झालेली बघायला मिळते. मग या स्मृतींच्या बाबतीमध्ये नारद स्मृती, कात्यायन स्मृती, पाराशर स्मृती आणि बृहस्पत स्मृती या एक प्रकारे कुठले आहेत तर साधारणतः आपण म्हणतो की गुप्त कालखंडात आहेत. उत्तर क आणि ड पाहिजे आणि मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती या आपल्याला त्याच्या आधीच्या बघायला मिळतात. त्यानंतर दाशराज्ञ युद्ध आपल्या 2017च्या राज्यसेवेला परीक्षेला प्रश्न आलेला होता. दाशराज्ञ युद्धाच्या बाबतीमधला तर लक्षात ठेवायचं, ऋग्वेदामध्ये साधारणतः ऋग्वेद जर आपण बघितलं तर ऋग्वेदाच्या 7व्या मंडलामध्ये कशाचा उल्लेख आहे, दाशराज्ञ युद्ध आपल्याला बघायला मिळतं. दाशराज्ञ म्हणजे स्पष्टपणे काय आहे, 10 राजे वेगवेगळे आणि साधारणतः एक प्रकारे राजा सुदास यांच्या दरम्यान जे काही युद्ध झालं परुष्णी नदीच्या काठावर, परुष्णी नदी काठावर जे युद्ध झालं त्याला आपण टेक्निकली दाशराज्ञ युद्ध म्हणतो. आणि असं सांगायचं झालं तर याच्यामध्ये राजा सुदास हा आपल्याला जिंकलेला एक प्रकारे बघायला मिळतो आणि याच्यामध्ये याचे मार्गदर्शक म्हणून आपण जर बघतोय तर वशिष्ठ ऋषी आपल्याला एक प्रकारे बघायला मिळतात. या 10 राजांमध्ये जर सांगायचं झालं तर पुरु, यदु, तुर्वासस, अनु, रुद्रयू, अलिना, पख्ता, भालन, सिब्बी आणि विषाणी असे एकूण 10 एक प्रकारे राजे होते आणि अल्टिमेटली एक प्रकारे ह्यांच्यामध्ये नेतृत्व यांचं कोणी केलेलं होतं तर विश्वामित्र ऋषींनी आपल्याला केलेलं ऍज बघायला मिळतं. पण राजा सुदास हा जिंकलेला आहे. याच युद्धाच्या माध्यमातून हा जो काही राजा सुदास एक प्रकारे जिंकला याच्याच माध्यमातून एक प्रकारे भरतवंश
याची स्थापना आपल्याकडे झाली, याच्याच मध्ये भारत राजा होऊन गेला आणि याच्यामुळेच आपण आपल्या देशाला एक प्रकारे भारत असं नाव देत आहोत. युजुअली असं म्हटलं जातं हे 10 राजे म्हणजे आजूबाजूच्या आदिवासी टोळ्या होत्या, त्यांनी राजा सुदास या एक प्रकारे आर्य व्यक्तीला किंवा आर्य वंशातल्या एका व्यक्तीच्या विरुद्ध लढाई केली आणि अल्टिमेटली हा राजा सुद्धा जिंकलेला होता, जिकडनं भारतामध्ये आपल्याला आर्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं बघायला मिळतं. म्हणजे आपल्या सर्व भारतातल्या अनेक जवळपास 70 to 80% लोकांचा जो काही इतिहास आहे हा एक प्रकारे या युद्धामुळे कलाटणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग हा दाशराज्ञ युद्ध याच्या बाबतीमध्ये काय आहे, राजा सुदासचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, वशिष्ठ ऋषींनी केलेलं होतं आणि ते जिंकलेले होते. आणि अल्टिमेटली बघतो 2017च्या राज्यसेवेला आपल्याला याच्यावर प्रश्न आहे, पुन्हा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्या याच्यावर प्रश्न आलेला होता. काय लक्षात ठेवायचंय, वैदिक आणि उत्तर वैदिक काळातलं प्रशासन, पण कुठलं प्रशासन, साधारणतः सामाजिक रचना कशी होती याच्या बाबतीमधला हा प्रश्न आपण टेक्निकली बघतोय. 3 महत्वाच्या गोष्टी होत्या, एक म्हणजे सभा, एक म्हणजे समिती आणि तिसरं म्हणजे विधत. या 3 समित्या प्रामुख्याने कार्यरत होत्या. व्यापारी लोकांची गण आणि कुलीनी सभा कार्यरत होती आणि जनजातीय सैन्य सभा ज्याचं नेतृत्व पुरोहित करायचा यांची ही परिषद कार्यरत होती. याचं वरीलपैकी सर्व आपल्याला बघायला मिळतात. सभा म्हणजेच कोण होतं की काही प्रिव्हिलेज लोक त्याच्यामध्ये असायचे, काही मंत्रिमंडळ किंवा अत्युच्च पदावर असणारे व्यक्ती आपल्याला तिथे असलेले बघायला मिळत होते. इम्पॉर्टंट लोक याच्यामध्ये असायचे. कोर्ट ऑफ जस्टिसचं ते काम करायचे, म्हणजेच काय न्यायनिवाडा करायचे. समिती म्हणजेच काय सर्वसाधारण लोकांचा साधारणतः आवाज होती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रकारे विधत मध्ये प्रमुख मंत्र्यांची सभा होती, ज्याच्यामध्ये लष्करी सहभाग सुद्धा असायचा. वैदिक काळातही ही रचना आहे, उत्तर वैदिक काळातही रचना आहे, पण उत्तर वैदिक काळात ह्याचा दर्जा खालावलेला बघायला मिळतो. म्हणजे काय आपण बघूया, स्त्रियांचं नेतृत्व सुरुवातीला सगळीकडे आहे, सुरुवातीला सगळ्या या पाचीच्या पाची संस्थांमध्ये स्त्रिया बघायला मिळतात. पण उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना जेव्हा एक प्रकारे डावलण्यात आलं, पुरुष प्रधान संस्कृती एक प्रकारे मोठी झाली, स्त्रियांना दाबण्यात आलं, तेव्हा सभेमधनं स्त्रिया निघून गेल्या. समितीमध्ये सुद्धा त्या काही थोड्या प्रमाणात राहिलेल्या आपल्याला बघायला मिळत होत्या. बाकी याच्यामध्ये वेगळं काही एक प्रकारे नाही. परीक्षेला प्रश्न ह्या आज प्रकारे येऊ शकतो. 2023ला याच प्रकारे आपल्याला आयोगाने प्रिलिम्सला प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर धार्मिक आंदोलनं. आता सिच्युएशन काय आहे, या धार्मिक आंदोलनांची सुरुवात कशी झाली, काय झाली हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे धार्मिक आंदोलन होतं म्हणजेच काय, आधीची जी वैदिक संस्कृती होती या वैदिक संस्कृतीला लोक कंटाळलेली होती. याच्या विरुद्ध जी काही इतर विचारसरणी अस्तित्वात आली, या इतर विचारसरणीने काय केलेलं आहे तर एक प्रकारे या वैदिक संस्कृती विरोधी आंदोलनं केली, म्हणून त्याला धार्मिक आंदोलनं म्हणतात. युजुअली इसवी सन पूर्व 600 पासून इसवी सन पूर्व 400 पर्यंत या आंदोलनाचा कालखंड होता. याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जवळपास 100 पेक्षा जास्त विचारसरणी कार्यरत होत्या. त्यातल्या त्यातही जर आपण बघतो तर जैन विचारसरणी आणि बौद्ध विचारसरणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे लोकांची नजर हेरली, लोकांना एक प्रकारे त्या कबूल झाल्या आणि अल्टिमेटली पुढे जाऊन मग जैन धर्म आणि बौद्ध धर्म आपल्याला उदयाला आलेला बघायला मिळतो. मग हे वैदिक संस्कृतीच्या बाबतीमध्ये ही आंदोलन निर्माण होण्याची काय गरज लागली, किंवा आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती कारणं अशी आहेत की त्याच्यामुळे धार्मिक आंदोलनं निर्माण झाली. तर लक्षात ठेवायचं, वैदिक विचारसरणीचा जो काही मूळ अर्थ होता म्हणजे लोक त्यांच्या गुणांवरनं त्यांची जात निश्चित व्हायची, आता तो बदलला आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये जुनाट विचार आले, त्याच्यामध्ये अत्याचारग्रस्त विचार आले आणि एक प्रकारे ती विश्वास हरवून बसली. वैदिक धर्मातील जटिलता, बदललेल्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेमध्ये वाढ झाली होती. म्हणजे जसं मी म्हटलं, पहिले एखादा व्यक्ती कुठल्या जातीचा आहे तो त्याच्या गुणांवरनं ठरायचा, नंतर तो जन्मावरनं ठरायला लागला. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचं स्थान खालवलं किंवा स्पर्धा वाढली, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हमरीतुमरीचं प्रमाण वाढलं, लोक जास्त स्वार्थी होण्यामागे गेली आणि अल्टिमेटली लोकांनी याची विश्वासार्हता गमावली. ब्राह्मणांचे वर्चस्व वाढलं, कारण अगेन काय आहे, जाती व्यवस्था वाढली, ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं, त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय हा वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. त्या वादाला क्षत्रियांच्या बाजूने एक प्रकारे वैश्यांनी मदत केली. त्यानंतर एक प्रकारे नवीन आर्थिक विचारसरणी त्या काळात आली होती. बघा, हाच कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये जनपदांमध्ये एक प्रकारे काय झालेलं आहे तर आपल्याला बघूया स्पर्धा निर्माण झालेली होती आणि जनपदांमधनं स्पर्धा निर्माण होऊन कशाची निर्मिती झाली, महाजनपदांची. म्हणजेच आर्थिक रचना आपल्याला बदललेली बघायला मिळते. वैश्यांना आपले सामाजिक अधिकार काय आहेत, भान आहेत हे एक प्रकारे कळाले आणि त्यांना सुद्धा एक प्रकारे स्वतःचं स्थान उंचावण्याची संधी मिळाली आणि अल्टिमेटली वैदिक ही त्या काळात जुनी झालेली होती, ही जुनाट परंपरा एक प्रकारे टेक्निकली थांबण्याचं किंवा याला एक प्रकारे विरोध करण्याचं काम साधारणतः या धार्मिक आंदोलनांनी केलं. याच्यामध्ये काही
प्रमुख एक प्रकारे विचारसरणी आपल्याकडे सुरुवातीला आलेल्या होत्या. एकूण सांगायचे झाले तर 64 प्रमुख विचार आपल्याकडे आले. त्यातले काही विचार एक प्रकारे टिकले. मग त्यातला पहिला विचार कुठला होता? पुराण कश्यप यांचा अक्रियावाद हा विचार होता. ठीक आहे. त्यानंतर मकलीपुत्र गोशाल यांचा आजीवक संप्रदाय आपल्याला बघायला मिळतो, जिथे नियतिवादावर भर दिलेला होता. अजित केस कंबलीन यांचा नितांत भौतिकवाद आपल्याला टेक्निकली बघायला मिळतो. संजय वेलट्टीपुट्ट यांचा अनिश्चयवाद किंवा एक प्रकारे संदेहवाद आपल्याला बघायला मिळतो. आणि पक्कू दक्कचायन यांचा साधारणतः भौतिकवाद आपल्याला बघायला मिळत होता. या ह्याच्यामध्ये अजून कसे होते तर 2 नवीन विचार म्हणजेच आपल्याला बौद्ध धर्माचे आणि जैन धर्माचे विचार बघायला मिळतात. त्याला मोठ्या प्रमाणात वाव मिळाला, त्याला मोठ्या प्रमाणात दुजोरा मिळाला. आणि अल्टिमेटली आपण काय बघत आहोत, ही विचारसरणी बाकीच्या इतर विचारसरणींपेक्षा लोकांना सोपी वाटली आणि अल्टिमेटली लोकांनी ती आपल्याला आत्मसात केली. म्हणून हे 2 धर्म या धार्मिक आंदोलनातून पुढे आले आणि खूप जास्त पसरलेले आपल्याला बघायला मिळत आहे. तर हा प्रश्न डायरेक्ट जोडा लावा या स्वरूपामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, गणधर म्हणजे काय असा इथे साधारणतः प्रश्न विचारलाय. तर टेक्निकली गणधर एक मिनिट थांबा, 85 86 एक बाकी. बौद्ध धर्म परिषदा आपण टेक्निकली बघतो. बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये ऑब्व्हियसली आपल्याकडे काय कळालं पाहिजे, आपल्याला स्थापना कोणी केली, गौतम बुद्धांनी केलेली बघायला मिळते. आता पूर्ण बौद्ध धर्म तर काही घेणं अपेक्षित नाही इथे, पण इथे मी तुम्हाला एक प्रकारे 4च्या 4 बौद्ध धर्म परिषदा सांगतो म्हणजे तुमचा अँगल क्लिअर होईल. सगळ्यात पहिली जी काही बौद्ध धर्म परिषद होती ही राजगृह इथे सप्तपर्णी गुहा येथे पार पडलेली बघायला मिळते, ज्याचे अध्यक्ष आपल्याला महाकश्यप बघायला मिळतात आणि जी एक प्रकारे अजातशत्रू नावाच्या राजाने साधारणतः भरवलेली होती. याच याच्यामध्ये जर साधारणतः आपण जर बघत आहोत तर बौद्ध धर्माचे 3 त्रिपिटक आहेत. म्हणजे त्रिपिटक आपण बघतो, 3 पिटक बघायला मिळतात, सुत्त पिटक, विनय पिटक आणि आदिधम्म पिटक. याच्यामध्ये सांगायचं झालं तर पहिल्याच परिषदेमध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक यांची रचना करण्यात आलेली आहे. दुसरी परिषद वैशालीला कालाशोक नावाच्या राजाने भरवलेली होती, जी वैशालीला चुल्लावंग या ठिकाणी एक प्रकारे पार पडली. आणि याचे जर अध्यक्ष सांगायचं झालं तर टेक्निकली याचे अध्यक्ष आपल्याला सुबुकामी बघायला मिळतात. दुसरी एक प्रकारे बौद्ध धर्म परिषद कुठल्या कारणाने गाजलेली होती तर याच्यामध्ये परिवर्तनवादी आणि परिवर्तन विरोधी म्हणजेच काय थेरावादी आणि सविस्तरवादी, महासंघिक किंवा स्थाविर अशी बौद्ध धर्मामध्ये 2 विचारांना फाटा फुटलेला आपल्याला बघायला मिळतो किंवा 2 नवीन विचारसरणी याच्यामध्ये अस्तित्वात आलेल्या होत्या. तिसरी जी काही परिषद होती ही पाटलीपुत्र इथे राजा अशोक याने भरवलेली होती. अशोक विहार इथे ती परिषद आपल्याला पार पडलेली बघायला मिळते. आणि याचे अध्यक्ष कोण होते तर मोगली पुत्र तिस्स याचे आपल्याला हे अध्यक्ष बघायला मिळतात. चौथी परिषद कनिष्क. बरं, तिसऱ्या ह्याच्यात जर सांगायचं झालं तर तिसरं जे काही त्रिपिटक आहे म्हणजे सुत्त पिटक आणि विनय पिटकाची रचना पहिल्याच ह्याच्यात झाली आणि मग उरलं कुठलं अधिधम्म पिटक. या अधिधम्म पिटकाची रचना आपल्याला तिसऱ्या परिषदेमध्ये साधारणतः पार पडलेली इथे बघायला मिळते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, चौथी परिषद कनिष्क इथे कनिष्क आणि कुंडलवन म्हणजे साधारणतः काश्मीर इथे आपल्याला भरवलेली बघायला मिळते. याचे अध्यक्ष आपल्याला कोण आहेत तर वसुमित्र बघायला मिळतात. आणि मग याच परिषदेमध्ये साधारणतः आपण जर बघायचं झालं तर चौथ्या परिषदेमध्ये बौद्ध धर्मामध्ये क्लिअर कट 2 म्हणजेच हीनयान आणि महायान असे एक प्रकारे विचार पडलेले किंवा विभाग पडलेले बघायला मिळतात. आता ह्याचे हे ग्रंथ काय आहेत किंवा सुत्त पिटक काय, विनय पिटक काय याच्यावरही प्रश्न येतो, पण तो लेक्चरचा भाग झाला. पण ऍटलिस्ट तुम्हाला हे कळायला पाहिजे तर कृपया जाऊन ते बघून घ्या. सुत्त पिटक काय आहे, विनय पिटक काय आहे, अधिधम्म पिटक काय आहे, जातक कथा काय आहेत हे आपल्याला आयोग कदाचित कन्सेप्च्युअल अँगलने विचारत असतं. पण ऍटलिस्ट हा पहिला घटक आपल्याला कव्हर करायचा आहे की जिथे कुठली कोणी परिषद भरवली त्याचे अध्यक्ष कोण हे विचारलं जाऊ शकतं. आता क्लिअर कट पहिल्याचे अध्यक्ष कोण, दुसऱ्याचे अध्यक्ष कोण, तिसऱ्याचे अध्यक्ष कोण, चौथ्याचे अध्यक्ष कोण असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे इथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे आपण बघतोय मग आपण जैन धर्मावर एक प्रश्न कव्हर केलेला आहे. ठीक आहे, असं आपण प्रत्येक पेपरला बौद्ध धर्मावर एक प्रश्न आहे, प्रत्येक पेपरला जैन धर्मावर प्रश्न आहे. म्हणजेच काय, आपल्याला जवळपास 10 ते 12 वेगवेगळे अँगल यांचे कव्हर करायचे. कुठलाही प्रश्न आला तर चुकता कामा नये. म्हणून तुम्हाला सांगतो एकदा वाचून घ्या तुमच्या प्रॉपर साहित्यामधनं, कदाचित आला तर तुम्हाला तो परीक्षेला सोडवता आला पाहिजे. गणधर म्हणजे काय होतं तर गणधर म्हणजेच काय, जैन धर्माचा प्रसार करण्यासाठी अनुयायांचा संघ होता. एकूण 11 अनुयायांची इथे आपल्याला
निवड केलेली टेक्निकली बघायला मिळते. आता सिच्युएशन काय आहे तर लक्षात ठेवायचं, इसवी सन पूर्व 298 BC ला काय झालेलं होतं, मगध हा जो काही प्रांत आहे, ठीक आहे, हा त्यावेळेचा सत्तेचा केंद्रबिंदू होता. या मगध प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि हा पूर आल्यामुळे एक प्रकारे दोन गट पडले. एक म्हणजेच काही जैन धर्माचे अनुयायी आपल्याला दक्षिण भारतात गेलेले बघायला मिळतात, काही जैन धर्माचे अनुयायी आपल्याला तिथेच राहिलेले बघायला मिळतात. जे दक्षिण भारतात गेले ते श्रवण बेळगोळ इथे आपल्याला गेलेले बघायला मिळतात आणि अल्टिमेटली मध्ये ते भद्रभाऊ होते, चंद्रगुप्त मौर्य होते, हे सर्व बघायला मिळतात. जे तिथेच राहिले त्यांचं नेतृत्व आपल्याला स्थूल भाऊ यांनी केलं. ठीक आहे, भविष्यात ते पांढरी वस्त्र परिधान करायला लागले, त्यामुळे त्यांना आपण श्वेतांबर जैन असं ओळखायला लागलो. आणि जे उर्वरित भारतामध्ये पसरले, ज्याचं नेतृत्व आपल्याकडे भद्रभाऊ यांनी आपल्याला केलेलं होतं, जे एक प्रकारे कपड्यांचा त्यांनी त्याग केला, वस्त्रांचा त्याग केला, ज्याला आपण टेक्निकली नंतर दिगंबर जैन म्हणून टेक्निकली ओळखायला लागलो. मग याच अशा बाबतीमध्ये जर आपण बघतोय तर हे कधीची सिच्युएशन आहे तर भगवान महावीर यांच्या नंतर पडलेल्या फुटींच्या बाबतीमधली सिच्युएशन आहे. मग भगवान महावीरांनी एक प्रकारे स्वतःची विचारसरणी धर्म प्रसारासाठी 11 अनुयायांचा जो संघ केलेला होता त्याला आपण गणधर असं म्हणत असतो. आणि मग अजून एक आपल्याला बीट काय कळाली पाहिजे, जैन धर्माच्या सुद्धा 2 परिषदा झाल्या, त्या सुद्धा येऊ शकतात. लक्षात ठेवायचं, जैन धर्माची पहिली परिषद ही साधारणतः इसवी सन पूर्व 300 ला कुठे पार पडलेली आहे तर पाटलीपुत्र इथे आपल्याला पार पडलेली बघायला मिळते. ही कोणी भरवलेली होती तर चंद्रगुप्त मौर्य याने आपल्याला भरवलेली बघायला मिळते. याचे अध्यक्ष कोण होते, स्थूल भाऊ बघायला आपल्याला टेक्निकली मिळतात. आणि याच परिषदेमध्ये जैन धर्माच्या 12 अंगांची रचना झालेली होती. त्यानंतर जी काही दुसरी परिषद आहे, ही दुसरी परिषद खूप जवळपास 800 वर्षांनी आपण टेक्निकली बघतोय तर 512 AD इथे ही वल्लभी इथे पार पडलेली आपल्याला बघायला मिळते. ही परिषद देवार्धिगण याने भरवलेली होती आणि 12 अंग आणि 13 उपांगांचं एक प्रकारे लिखाण जे पहिल्या ह्याच्यात सुरू झालं ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये पार पडलेलं बघायला मिळतं. 800 वर्षांनी दुसरी परिषद साधारणतः पार पडलेली आहे. ठीक आहे, इथे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. इथे जरी स्थूल भाऊला अध्यक्ष केला असलं चंद्रगुप्त मौर्यांनी तरी ते एक प्रकारे श्रवण बेळगोळ इथे गेलेले होते, म्हणजे त्यांनी भद्रभाऊला फॉलो केलं आणि ते दिगंबर जैन या आपल्याला एक प्रकारे जैन धर्माच्या सेक्टरचे काय आहेत अनुयायी बघायला मिळतात. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये वेगळं काहीही नाही. त्यानंतर हा प्रश्न हा खूपच सोपा प्रश्न आहे किंवा हा खूपच बेसिक अँगलने आपण कव्हर करणारा प्रश्न आहे. 6वीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 16 महाजनपदे, किती 16 महाजनपदे. आता हा प्रश्न डायरेक्टली घेण्याआधी आपल्याला एक प्रकारे अजून एक ओके चला काही इश्यू नाही, 16 महाजनपदाचा अजून एक अँगल आपल्याला कळणं गरजेचं आहे. या 16 महाजनपदांची मुळात निर्मिती कशी झाली हे आपल्याला नाही, ओके तेच म्हटलं एक प्रश्न राहिला. याच्या खालचा एक प्रश्न आपल्याकडे राहिलेला आहे, या महाजनपदांचा उल्लेख. आपल्याकडे जर आपण टेक्निकली बघतो हा डेटा डायरेक्टली 11वीच्या पुस्तकात आपल्याला सापडतो. 11वीचं अंडरलाईन केलेलं पुस्तक हे मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलेलं आहे, तर कृपया ते बघून घ्या. नसेल बघितलं तर तुम्हाला ते नजरेखालनं टाकणं अपेक्षितच आहे, वेगळं याच्यामध्ये काहीही राहत नाही. ठीक आहे, 1 मिनिट. आपण घेऊया म्हणजे ते तुम्हाला क्लिअर कट दिसेल. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये 11वीचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, जनपद आणि महाजनपद असा उल्लेख आहे. सिच्युएशन जेव्हा आपण ह्याच्याकडे बघतो तर काय आहे तर जेव्हा उत्तर वैदिक कालखंड होता म्हणजे इसवी सन 1000 पासून 600 पर्यंत, इसवी सन पूर्व 1000 पासून इसवी सन पूर्व 600चा कालखंड, याच्यामध्ये जो नंतरचा कालखंड आहे ना, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये असं वाटायला लागलं एखाद्या व्यक्तीला, जो गावाचा प्रमुख होता त्याला वाटायला लागलं आपण जास्त एरिया कव्हर करू शकतो, त्याने जास्त एरिया एक प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न केला. मग काय, ही नॉर्मल गावं जनपदांमध्ये रूपांतरित झाली. तोपर्यंत नॉर्मल एक प्रकारे सत्ता संघर्ष होता. पण ही सत्ता संघर्षाला जेव्हा युद्धांचे स्वरूप आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी व्हायला लागल्या, तेव्हा टेक्निकली आपण बघतोय की जास्तीत जास्त लालसा निर्माण झाली, जास्तीत जास्त एक प्रकारे महत्वाकांक्षा निर्माण झाली जास्त एरिया
एरिया कव्हर करायचा किंवा जास्त एरिया एक प्रकारे जिंकून घेण्याचा, त्या दृष्टीने आणि नवीन आर्थिक गोष्ट, कारण जास्त एरिया म्हणजे जास्त श्रीमंती, जास्त दबाव, जास्त एक प्रकारे आपलं वजन, या गोष्टींच्या माध्यमातून याच जनपदांमध्ये एक प्रकारे लढाया झाल्या आणि याच अनेक अशा जनपदांच्या माध्यमातून हजारो जनपद होती, त्यातनं फक्त 16 असे जे व्यक्ती होते ते पुढे आलेले होते. हीच आपण टेक्निकली 16 महाजनपद कन्सिडर करतो. मग या 16 महाजनपदांच्या बाबतीमध्ये जर आपण उल्लेख बघत आहोत तर यात आपल्याला काय कळतं, डायरेक्टली ही 16 महाजनपद सुरू झाली आहेत का? नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हे किती हे म्हणजे ऍडॉप किती घाणेरडं आहे. एक मिनिट, आपण आपल्या याच्यावर घेऊया. डाउनलोड्स, सॉरी, सी मध्ये म्हणजे सगळ्यात बेस्ट ते आपण जिथे आता पेपर घेऊन तुम्हाला लिहून दाखवतो ते आहे. हे ऍडॉबच का ओपन होतंय? दुसरं हे त्यातल्या त्यात मायक्रोसॉफ्ट एज बेटर. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा एक प्रकारे सुरू होत होत्या तेव्हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गरज निर्माण झाली स्वतःचं महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची किंवा स्वतःच्या महत्वाकांक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त एरिया स्वतःच्या अखत्यारीत आणायची. आणि त्या माध्यमातून आपण टेक्निकली काय बघतो, ह्या जनपदांचं रूपांतर महाजनपदांमध्ये झालं. सुरुवातीला अशी हजारो आपल्याला जनपद बघायला मिळतात. त्यातली एक प्रकारे ह्या जनपदांची रचना ते कुठल्या दिशेला होते त्याच पद्धतीने केलेली होती. मग तोच आपण प्रश्न विचारलाय. प्राच्य म्हणजे ईस्टला अंग आणि मगध होतं, किकट आणि पुड्र बघायला मिळतं. प्रातिच्य म्हणजे वेस्टला अनु, अलीन, भलान, द्रुयू, परशु, पक्त, पुरु, तुर्वश, यदू, गांधार, शाल्व यांचा उल्लेख होता. उद्दिच्य म्हणजे नॉर्थला क्रिवी, वैकर्ण, बाल्हिक यांचा उद्देश होता. दक्षिण म्हणजे साऊथला आंध्र, पुलिंद यांचा उल्लेख होता. मध्य देश म्हणजे अज, चेदी म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये अज, चेदी, भरत, मत्स्य, शिशु, तृत्सु, उशिनर, यक्षु, कुरु, शुंजय यांचा समावेश होता. यातलेच 10 जण एकत्र आलेले होते राजा सुदास विरुद्ध. त्यामुळे हे आपल्याला जुन्या काळातले सुद्धा एक प्रकारे काय आहेत तर जनपद बघायला मिळतात. जेव्हा यांच्यामध्ये महत्वाकांक्षा वाढल्या तेव्हा एक प्रकारे या जनपदांचं रूपांतर कशामध्ये झालेलं होतं तर महाजनपदांमध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं. मग असे किती तर एकूण 16 महाजनपद आपल्याला आलेली बघायला मिळतात. 16 पैकी 15 कुठे आहेत बघा तर टेक्निकली वरती आहेत, म्हणजे साधारणतः एक प्रकारे उत्तरेला आहेत. एक प्रकारे अश्मक आपल्याला कुठे बघायला मिळतं, गोदावरी नदीच्या काठी दक्षिणेला असलेलं बघायला मिळतं. आपल्याला आयोगाने याच्या बाबतीमध्ये अनेकदा प्रश्न विचारलेत आणि खूप सोपे प्रश्न विचारलेत. तर ह्या 16 पैकी सुद्धा तुम्हाला सांगतो 4 जे होते हे अति जास्त फेमस झालेले आपल्याला बघायला मिळतात. हे 4 अति जास्त फेमस कुठले झाले तर सगळ्यात पहिल्यांदा मी तरी तो कोसल, त्यानंतर दुसरा आपण टेक्निकली बघतो वत्स, तिसरा आपण बघतो अवंती आणि चौथा आपल्याला बघायला मिळतं मगध. आयोग जेव्हा एक प्रकारे राजांची नावं विचारते तेव्हा या 4च राजांची नावं विचारते. म्हणजेच आयोगाने कोसलच्या बाबतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, कोसलचा राजधानी काय होती श्रावस्ती, आणि त्याचा आपल्याला जोड्याला बाबतीमध्ये कुठला राजा दिसतो नेहमी प्रसेनजीत नावाचा राजा बघायला मिळतो. ठीक आहे. वत्सच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वत्सच्या बाबतीमध्ये कोण आपल्याला बघायला मिळतो तर राजा उदयन बघायला मिळतो. अवंतीच्या बाबतीमध्ये आपल्याला टेक्निकली कुठला राजा बघायला मिळतो तर अवंतीचा राजा प्रद्योत बघायला मिळतो. आणि मगध वंशाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्याचा राजा आपल्याला बिंबिसारचा उल्लेख कधी असतो. कधी एक प्रकारे आपल्याला सांगायचं झालं तर दुसऱ्या उरलेल्या कुठल्याही राज्यांचा उल्लेख बघायला मिळतो. म्हणजेच या हजारोंमधनं 16 फेमस झाले, या 16मधनं हे 4 फेमस झाले. या 4 मधनं सुद्धा जे दक्षिण बिहारला होतं ते टेक्निकली मगध फेमस झालं. का मगधच या सगळ्यांमध्ये फेमस ठरलं कारण याला नॅचरल बाउंड्री होती. इथे आपल्याला छोटा नागपूरचा पठार आहे, प्लस इथे आपल्याला सांगायचं झालं तर इकडचा जो एरिया आहे तो डायरेक्ट जंगलांचा बघायला मिळतो. इथे आपल्याला विंध्य पर्वताचा घटक बघायला मिळतो. आणि महत्वाची गोष्ट असं असलं तरी सर्वात जास्त त्रिभुज प्रदेश जो काही गंगा आणि एक प्रकारे आपल्या यमुना नदीचा आहे या दोघांचा दोआबचा त्रिभुज प्रदेश याच्यामध्ये होता. सुरुवातीला त्याने अंग जिंकून घेतलं आणि हा एवढा एरिया त्याने काबीज केला आणि अल्टिमेटली या एरियाच्या मदतीने त्याने सर्व पूर्णपणे भारत जिंकलेला बघायला मिळतो. आपल्या संपूर्ण इतिहासातलं एक पहिलं राजघराणं जे हरियंक घराणं आहे ते आपल्याला मगधचं बघायला
मिळतं. मग आपल्याला आयोगाने प्रश्न काय विचारलेत, उत्तर काय, बिहारमध्ये कोण, दक्षिण बिहारमध्ये कोण, वगैरे वगैरे. मग ही आपल्याला रचना माहिती पाहिजे. मग ही रचना आपण टेक्निकली कशी बघतो रे, तर लक्षात ठेवा, काशीचा प्रदेश कुठला आहे, तर साधारणतः बनारस एक प्रकारे बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघायचं झालं तर कोसलचा कुठला आहे रे, तर आपल्याला लखनौचा प्रदेश बघायला मिळतो. मल्लचा प्रदेश म्हणजेच गोरखपूर, जे आपले दोनही महान व्यक्तिमत्व आहेत, म्हणजेच काय, आपले भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या दोघांचंही मृत्यू ठिकाण आपल्याला मल्ल या ह्याच्यात बघायला मिळतं. त्यानंतर वत्स हे आपल्याला एक प्रकारे कुठे, तर अलाहाबाद रिजन मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर चेदी हे आपल्याला कानपूर रिजन मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. चेदी सिंग फेमस आहे ना, आपण पिक्चर बघितला होता ना कानपूरचा, कुठला आपला साधारणतः तो सलमान खानचा, तर त्याच्यामध्ये चेदी सिंग कानपूर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर कुरू दिल्ली मधला एरिया फेमस होता. त्यानंतर साधारणतः पांचाल म्हणजे रोहिलखंडाचा एरिया होता. त्यानंतर मत्स्य म्हणजे जयपूरचा एरिया होता. शूरसेन म्हणजे मथुरेचा एक प्रकारे एरिया आपल्याला इथे बघायला मिळतो. त्यानंतर आपण बघतोय की अशमक म्हणजे औरंगाबाद, आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राच्या गोदावरी नदीकाठचा एरिया बघायला मिळतो. त्यानंतर अवंती हा उज्जैनचा एरिया बघायला मिळत होता. त्यानंतर अंग हा चंपा किंवा पूर्व बिहारचा एक प्रकारे एरिया बघायला मिळत होता. त्यानंतर एक प्रकारे मगध दक्षिण बिहारचा एरिया होता. त्यानंतर एक प्रकारे वृज्जी हा उत्तर बिहारचा एरिया होता. गांधार हा पेशावरचा एरिया होता. आणि कंबोज जर सांगायचं झालं तर गांधारच्या उत्तरेकडचा किंवा पामीर नॉटचा एरिया होता. हा 2017ला त्यांच्या आत्ताच्या स्थानानुसार जोड्या लावा आयोगाने विचारलेलं होतं. आणि 3 गोष्टी फिक्स होत्या आपल्याला आयोगाने त्या विचारलेल्या घटकामध्ये. अंग म्हणजे बिहारचा पूर्व भाग, वृज्जी म्हणजे बिहारचा उत्तर भाग, मल्ल म्हणजे बिहारचा वायव्य भाग, त्यानंतर काशी म्हणजेच बिहारचा पश्चिम भाग आणि मगध म्हणजेच बिहारचा एक प्रकारे दक्षिण भाग. हे जोड्या लावामध्ये आपल्याला आलेलं आहे. प्लस काय आपण जे काही राजांची नावं बघितली ती सुद्धा जोड्या लावात आलेली आहे. आणि त्याच एका राजाबद्दल आपण साधारणतः पहिला प्रश्न विचारला, जो हर्यक घराण्याचा संस्थापक समजला जातो, तो म्हणजेच आपला बिंबिसार राजा. हेच बिंबिसार राज्याच्या बाबतीमध्ये इथे विचारलेलं आपण टेक्निकली आहे. कोणाच्या बाबतीतला हा उल्लेख आहे, तो गौतम बुद्धांचा समकालीन होता. तो हर्यक वंशातील सर्वात जास्त काळ राज्य केलेला शासक होता. साम्राज्य विस्तारासाठी त्याने कोसल आणि मद्र घराण्यांसोबत लग्नाचं धोरण राबवलेलं होतं. आणि जीवक या दरबारी वैद्याला त्याने अवंतीचा राजा प्रद्योतसाठी सुद्धा पाठवलेलं होतं. मग अवंतीचा राजा कोण आहे राजांनो, तर प्रद्योत आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर टेक्निकली कोसलचा राजा कोण आहे, प्रसेनजीत बघायला मिळतो. मगधचा राजा बिंबिसार बघायला मिळतो. आणि वत्सचा राजा उदयीन बघायला मिळतो किंवा उदयन बघायला मिळतो. जोड्या लावामध्ये हे आपल्याला येऊ शकतं. एवढं जर इथे लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर जवळपास 1000 वर्षांपर्यंत हे जे काही मगध आहे, हे मगध आपल्याला टेक्निकली सत्तेचं केंद्रबिंदू असलेलं बघायला मिळतं. मग या मगधावर कोणी कोणी राज्य केलं हे आपल्याला क्रमाने लावा सुद्धा येतं. मग याची सुद्धा एक ट्रिक लक्षात ठेवायची, हसीना मासुका 7 ही साधारणतः त्याची ट्रिक आहे. कारण या हजारोंमधनं 16 फेमस झाले, या 16मधनं 4 फेमस झाले. या 4 मधनं सुद्धा सर्वात स्ट्रॉंगेस्ट म्हणून कोण फेमस झालेला आपल्याला बघायला मिळतं, तर मगध. आणि मगधच नंतर सत्तेचं केंद्र होतं. मग ते दिल्लीकडे आपल्याला आलेलं बघायला मिळतं. मग जेव्हा मगध होतं, या मगधावर जे काही राज्य केले ते कोण कोण होते, तर ह म्हणजे सर्वात पहिल्यांदा हर्यंक घराणं, सी म्हणजेच काय, एक प्रकारे शिशुनाग घराणं. ठीक आहे. त्यानंतर ना म्हणजेच काय, टेक्निकली नंद घराणं. मा म्हणजेच काय, टेक्निकली मौर्य घराणं. सु म्हणजेच काय, टेक्निकली शुंग घराणं. क म्हणजेच काय, कण्व घराणं. आणि 7 म्हणजेच काय, टेक्निकली सातवाहन घराणं. अशा एकूण सांगायचं झालं तर 7 घराण्यांनी मगधवर मोठ्या प्रमाणात राज्य केलं. हजारो वर्ष एक प्रकारे मगधाचं हे प्रमुख केंद्र होतं. नंतरच्या पार गुप्त कालखंडात सुद्धा या शहराला मोठ्या प्रमाणात दर्जा एक प्रकारे प्राप्त होता. मगधच का एक प्रकारे स्ट्रॉंग ठरलं, त्याचं भौगोलिक स्थान, त्याच्यामध्ये असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, छोटा नागपूरचं पठार, गंगेचं मैदान, सैन्य आणि लोकसंख्या, आधुनिक युद्ध पद्धती, याच्यामुळे मगधच टेक्निकली स्ट्रॉंग आपल्याला ठरलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. काही काही जण असे म्हणतात हर्यक घराणं हे पहिलं घराणं नाही, याच्या आधी आपल्याला बृहद्रथ आणि प्रद्योत घराणं सुद्धा बघायला मिळतं. परंतु त्याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. ते फक्त आपल्या वेगवेगळ्या काय म्हणू मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये आहे. त्यामुळे ऐतिहासिक नोंद असलेला आपल्याला ह बघायला मिळतं. ह म्हणजेच काय, आपलं हर्यंक घराणं. आणि मग आपण बघतो हर्यक घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे, तर आपल्या एक प्रकारे बिंबिसारने केलेली बघायला मिळते. ठीक आहे. या घराण्याच्या संस्थापकांबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या नोट्समधनं हे घराणे ऍज वाचून घ्या. हवं तर पुढच्या वेळेस आपण तो एक प्रश्न कव्हर करून टाकूया. म्हणजे साधारणतः
हा घटकही टेक्निकली आपला राहणार नाही. ठीक आहे, किंवा तुम्हाला मी आता एकदा फक्त ते सांगून देतो. नाही ठीक आहे, तुम्ही एकदा वाचून या, सगळंच नाही, तुम्हाला पण काहीतरी वाचता आलं पाहिजे. तुम्ही वाचायचं मग मी हवं तर पुन्हा सांगेल. लगेच आयतं तुम्हाला देणार नाही, कारण तुम्ही मला माहिती आहे वाचायला टाळाटाळ कराल. एवढं लक्षात राहिलं तरी आपल्याला चालेल. पुढे आपण बघतोय भारतातील इतिहासात, प्राचीन भारतातील इतिहासात कोणत्या शासकाने भारतात सर्वात पहिल्यांदा आक्रमण केलेले आहे. तर आपण ऑलरेडी मिडिवलचं पाहिलं. मिडिवलमध्ये टेक्निकली आपण काय पाहिलेलं आहे की आपल्या भारतावर परकीय आक्रमण करणारा पहिला कोण होता, मोहम्मद कासिम होता. इसवी सन 712 मध्ये त्याने आक्रमण केलेलं होतं. मग तसंच प्राचीन भारतामध्ये एक प्रकारे कुठल्या एक व्यक्तीने भारतावर आक्रमण केलेलं होतं, तर असा पहिला व्यक्ती म्हणजेच कोण आहे, टेक्निकली डोरियस पहिला असा आपल्याला टेक्निकली बघायला मिळतो. हा डोरियस पहिला म्हणजेच इराणी आक्रमणांचा साधारणतः उल्लेख आहे. आणि मग या इराणी आक्रमणाच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर साधारणतः इसवी सन पूर्व 518 मध्ये डेरियस पहिला याने काय केलेलं होतं, आपल्याकडे आक्रमण केलं आणि जो काही पंजाब सिंधू नदीचा एक प्रकारे प्रांत आहे त्याला त्याने त्याच्या प्रांताशी जोडलेलं होतं. त्याचं जे साम्राज्य होतं त्याच्या बाबतीमध्ये एकदा आपल्याला प्रश्न आलेला होता 2019 ला, ते म्हणजेच काय, अखमोनियम साम्राज्य आपल्याला बघायला मिळत होतं, जे एक प्रकारे जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्र कव्हर केलेलं साम्राज्य होतं त्या काळातलं ते अखमोनियम साम्राज्य बघायला मिळतं. याच साम्राज्याचा नंतर पराभव कोणी केलेला आहे, अलेक्झांडरने केलेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये त्याला फिलोप पियोन यांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती. आणि त्यानंतर एक प्रकारे सांगायचं झालं तर आंभी या राजाने सुद्धा मदत केलेली होती. मग जेव्हा तो झेलम पर्यंत आलेला होता हे सगळं जिंकून, त्याला पोरस राजाने विरोध केला आणि अल्टिमेटली लढाई झाली. या झेलमच्या लढाईमध्ये जरी पोरस राजा हरला तरी अलेक्झांडरला त्याचं कौतुक वाटलं की तो एवढा मोठ्या प्रमाणात लढला. आणि अशा वेळेस अलेक्झांडर परत जात असताना तो जग जिंकायला निघालेला, त्याचे सैनिक एक प्रकारे कंटाळलेले होते, सर्व एक प्रकारे लयास आलेलं होतं, तरी त्यांनी एक प्रकारे झेलम पर्यंत आपल्या गोष्टी ताणल्याच आणि त्याला विरोध निर्माण झालेला इथे बघायला मिळतो. त्यावेळेस भारतामध्ये नंद घराण्याचं शासन होतं. धनानंद नावाचा राजा भारतामध्ये प्रमुख होता. आणि आपल्याकडे एक न्यूज आपण पसरवलेली होती की धनानंद राजाचं जे काही किंवा नंद घराण्याचं जे काही एक प्रकारे सैनिक आहे ते फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. ते लोक मानसिकरित्याच तिथे दबावाखाली गेले अलेक्झांडरचे सैनिक. आणि अलेक्झांडर परत जायला निघाला तेव्हा अलेक्झांडरने सुद्धा आपले जे काही प्रांत आहेत जे आतापर्यंत जिंकलेले हे 4 राज्यांमध्ये विभागले. ते म्हणजे फिलोप, त्याच्यासोबत जो होता तो पियोन, त्याच्यासोबत होता तो आंबी, ज्याने एक प्रकारे ज्या राजाने त्याला पोरस विरुद्ध मदत केली झेलमच्या लढाईमध्ये, आणि पोरस राजा ज्याने एक प्रकारे झेलमच्या लढाईमध्ये अलेक्झांडरच्या विरुद्ध तो लढला. या 4 राज्यांमध्ये किंवा या 4 व्यक्तीने त्यांनी सुद्धा आपलं साम्राज्य वाटलेलं आपल्याला टेक्निकली बघायला मिळतं. त्यामुळे हा एवढा घटक इकडनं लक्षात राहणं किंवा कव्हर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इकडनं आपण साधारणतः मॉडर्न इंडियावर फोकस करत आहोत. ठीक आहे, मॉडर्न इंडियाच्या बाबतीमधला पहिला चॅप्टर कुठला बघून घ्यायचा असतो आपल्याला, की एक प्रकारे युरोपियनांचं आगमन. ठीक आहे, हे युरोपियनांचं आगमन हा पहिला टॉपिक बघायचा असतो. आणि त्यानंतर एक प्रकारे दुसरा आणि तिसऱ्या टॉपिक मध्ये एक प्रकारे युरोपियन याच्या बाबतीमध्ये इंग्रज कसे प्रबळ झाले आणि भारतामध्ये जे काही त्यांना वेगवेगळ्या लोकांनी आपला विरोध केला यांच्या बाबतीमधल्या ज्या काही लढाया आहे, सत्ता संघर्ष, हे बघायचं असतं. मग त्याच दृष्टीने आपण जर टेक्निकली बघतोय तर आपण इथे हा प्रश्न कव्हर केलेला आहे. तर वडगावचा तह आणि सालबाईचा तह हे खालीलपैकी कोणत्या युद्धाशी संबंधित असं विचारलंय. तर लक्षात ठेवा राजांनो, याचं उत्तर जर कोणी चौथे इंग्रज युद्ध लिहिलं असेल तर तुम्हाला फार आता साष्टांग नमस्कार घालायची वेळ येणार आहे. एकूण 3च एक प्रकारे मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये आपल्याला युद्ध झालेले बघायला मिळतात. सगळ्यात पहिला जो काही युद्ध आहे फर्स्ट मराठा आणि इंग्रज युद्ध, ज्याला अँग्लो मराठा वॉर म्हणतो आपण. दुसरं आहे ते पुन्हा एक प्रकारे सेकंड अँग्लो मराठा वॉर. आणि तिसरं आपण टेक्निकली बघतो थर्ड अँग्लो मराठा वॉर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. पहिलं अँग्लो मराठा वॉर याच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर साधारणतः रघुनाथराव यांच्या महत्वाकांक्षेमुळे त्यांना काय करायचं होतं, माधवराव पेशव्याची डेथ झाली 1772 ला, त्याला काय व्हायचं होतं, पेशवा व्हायचं होतं. आणि मग अशा वेळेस रघुनाथराव जेव्हा इंग्रजांना जाऊन भेटला तेव्हा साधारणतः पहिलं एक प्रकारे इंग्रज मराठा युद्ध झालं. आपण ते एक प्रकारे जिंकलेलं एक प्रकारे बघायला मिळतं किंवा एक ॲटलिस्ट तटस्थपणे ठेवलेलं होतं. आणि या युद्धाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे तह झाले. एक वडगावचा तह झाला 1779 ला आणि त्यानंतर अल्टिमेट म्हणजे मोठा तह हा 17 मे 1782 ला झालेला होता.
तो म्हणजेच काय, सालबाईचा तह. आणि या युद्धाने साधारणतः एक प्रकारे पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची सांगता झालेली बघायला मिळते, की जिथे त्यांना कळालं की ओके मराठा सुद्धा तेवढे स्ट्रॉंग आहेत, सर्व सत्ता दिशांमध्ये आपल्याला आपले स्ट्रॉंग बघायला मिळत होते. मग इंग्रज आणि मराठा हे अक्षरशः 20 वर्ष लढलेले बघायला मिळत नाही. पण पुन्हा 20 वर्षांनी सिच्युएशन काय झालेली होती की एक प्रकारे लॉर्ड वेलेस्लीने त्याचं, तोपर्यंत लॉर्ड वेलेस्ली आलेला होता भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून, त्याचं जे काही धोरण होतं पहिल्या युद्धाच्या माध्यमातून जो काही ब्रिटिश रेसिडेंट आपल्या मराठ्यांच्या शनिवारवाड्यामध्ये राहायला आलेला होता, त्याने एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं होती, ढवळाढवळ केलेली होती. आणि खास करून हे युद्ध कधी झालेलं आहे तर 1803 ला सुरू झालेलं बघायला मिळतं, जे साधारणतः 1806 पर्यंत होतं. जर आपण पहिलं इंग्रज मराठा युद्ध जर बघितलं तर ते साधारणतः एक प्रकारे 1775 ला सुरू झालेलं आहे, ते अल्टिमेटली 1782 पर्यंत होतं. दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806 मध्ये होतं. आणि ह्याच्यासाठी कारण काय ठरलं सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे मराठ्यांचं शहाणपण म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नाना फडणवीस यांचा 1800 ला मृत्यू झाला. सर्वांना ढवळाढवळ करायला संधी मिळाली आणि अल्टिमेटली एक प्रकारे आपण काय म्हणतो, दुसऱ्या मराठा म्हणजे इंग्रज आणि मराठा युद्धाला तोंड फुटलेलं आपल्याला बघायला मिळतं, जिथे मराठा 3 सरदार होते प्रमुख, ज्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम दुसरा बाजीराव पेशवाने केलेलं होतं. होळकर, शिंदे आणि पेशवे हे आपल्याला साधारणतः बघायला मिळतात. तर याच्यामध्ये होळकरांविरुद्ध काय करत होतं, शिंदेंना पेटवून देण्याचं काम साधारणतः एक प्रकारे केलं जात होतं. मग अक्षरशः होळकर एक प्रकारे बाजीरावच्या विरुद्ध त्याला एक प्रकारे घेरण्यासाठीच पुण्यावर आक्रमण करून आलेले होते. तेव्हा स्वतःची जान वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला बाजीराव इंग्रजांकडे गेलेला होता आणि साधारणतः एक प्रकारे त्याने वसईचा करार केला. वसईच्या करारापासून त्या करारामुळे त्याला एक प्रकारे काय आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांचा पाठिंबा लाभला आणि तो पाठिंबा आपल्याकडच्या लोकांना जे बारभाई होते त्यांना सहन झाला नाही आणि दुसरं एक प्रकारे मराठा इंग्रज युद्ध झालेलं आपल्याला आजचं जिथे बघायला मिळतं. या युद्धामध्ये जर सांगायचं झालं तर शिंदे आणि भोसले यांना वेगवेगळं हरवलं, होळकरांना वेगवेगळं हरवलं, कारण हे तिघही वेगवेगळे लढले. कारण यांचा जो प्रमुख होता पेशवा दुसरा बाजीराव याचाच कोणावर कंट्रोल नव्हता. शिंदेच्या बाबतीमध्ये सुरजी अंजनगावचा तह झाला, भोसलेंच्या बाबतीमध्ये देवगावचा तह झाला आणि होळकरच्या बाबतीमध्ये राजापूर घाटचा तह झाला आणि दुसरं मराठा इंग्रज युद्ध हे साधारणतः संपलेलं बघायला मिळतं. पण इकडून मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांना संधी मिळाली आपल्या राजकारणामध्ये यायची. मग तिसरं मराठा इंग्रज युद्ध सुद्धा आपल्याला त्याच दरम्यान झालेलं होतं. पुन्हा अनेक प्रकरणं झाली आणि अल्टिमेटली काय आहे तर साधारणतः वेगवेगळं करून इंग्रजांनी म्हणजे शिंदेंना वेगळं केलं, भोसलेंना वेगळं केलं, गायकवाडांना वेगळं केलं, त्यानंतर आपल्या होळकरांना वेगळं केलं. या सर्वांना वेगळं करून आपल्याला काय केलेलं आहे तर त्यांना आधी थांबवलं, त्यांना आधी हरवलं आणि नंतर मग आपण बघतोय पेशव्याला सुद्धा हरवलं, पेशव्याला 2दा हरवलं आणि अल्टिमेटली तिसरं आपल्याकडे जर सांगायचं झालं तर कोरेगाव, खडकी, आष्टी या लढाया झाल्या. या तीनही लढायामध्ये बाजीराव दुसरा हरला आणि अल्टिमेटली तिसरं इंग्रज मराठा युद्ध संपलं. आणि हे तिसरं इंग्रज मराठा युद्ध हे साधारणतः 1816 पासून 1818 पर्यंत होतं. 1818 ला बाजीराव दुसऱ्याला डायरेक्ट घेतलं आणि त्या ब्रह्मवर्तात पाठवून दिलं उत्तर प्रदेश बिहारकडे. आणि अल्टिमेटली मराठा जो काही साम्राज्य होतं किंवा पेशवाई जी होती ही आपल्याला थांबलेली बघायला मिळते. आणि शनिवार वाड्यावर 1 जानेवारी 1818 ला आपण टेक्निकली काय बघतोय तर युनियन जॅक फडकला आणि एक प्रकारे आपल्याकडचं मराठी सत्ता किंवा मराठी साम्राज्य पतनाला गेलेलं बघायला मिळतं. मग ही अशी एकूण 3च तह इंग्रज आणि मराठ्यांच्या बाबतीमध्ये झालेले होते. तसेच एक प्रकारे जेव्हा असं मी म्हटलं की इंग्रजांसोबत इंग्रज थोडी एकटे आलेले होते, इंग्रज सेकंड लास्ट आपल्याकडे आले. ठीक आहे, जर आपण सांगायचं झालं तर इंग्रज सेकंड लास्ट आले, त्याच्यामध्ये अनेक आधी लोक आलेले होते. मग या सर्व लोकांमध्ये डच होते, पोर्तुगीज होते, त्यानंतर सांगायचं झालं तर फ्रेंच आपल्याला बघायला मिळतात. हे 3 महत्वाचे व्यक्ती होते. इंग्रजांनी डचांना आणि पोर्तुगीजांना लवकर हलवलं. फ्रेंचांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांचे आणि इंग्रजांचे भारतामध्ये सुद्धा प्रॉपर वॉर झाले. त्याला आपण टेक्निकली कार्नॅटिक वॉर असं म्हणतो. या कार्नॅटिक वॉर्स मध्ये जर सांगायचं झालं तर एक प्रकारे इंग्रज मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेले होते, जिंकून आले आणि मग युरोपियन सत्तेमध्ये आपल्याला इंग्रज सर्वात जास्त टॉपला गेलेले बघायला मिळतात. त्याच दरम्यान जेव्हा स्थानिक सत्ता आपण बघतो तेव्हा स्थानिक सत्तांमध्ये शीख होते, ते इंग्रज त्यांच्यासोबत वेगवेगळे लढले. त्यानंतर 1857च्या बाबतीमध्ये काय आहे तर साधारणतः एक प्रकारे त्यांनी मुघलांना संपवलं. त्याच्या आधी आपण बघतो 1840च्या दरम्यान त्यांनी सिखांना संपवलं. त्याच्या आधी आपण बघतो 1799 ला त्यांनी म्हैसूरला संपवलं. त्यानंतर अवधचा नवाब असेल किंवा
आपले आपले हैदराबादचं निजाम असेल, हे दोघांनी त्यांच्यासोबत संगनमत केलेलं होतं. मग मराठ्यांना 1818 संपवलं आणि अल्टिमेटली एक प्रकारे इंग्रज आणि मराठा असा सत्तेचा संग्रह निर्माण झालेला होता. याच्यामध्ये सुद्धा 1818ला इंग्रजांनी काय केलेलं आहे, मराठ्यांना हरवलं आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारताचे ते राजकर्ते झालेले बघायला मिळतात. मग या 3 कार्नाटिक वॉर्सवर आपण साधारणतः इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग पहिलं कार्नाटिक वॉर, बरं प्रश्न याच्यावर कसा कसा येतो, तर साधी गोष्ट आहे, या तिन्ही कार्नाटिक वॉरची सांगता कशामुळे झाली, म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूया की हे यांचा शेवट कशामुळे झाला किंवा हे कुठल्या तहाने एक प्रकारे थांबले, या बाबतीमध्ये साधारणतः आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट याच्या बाबतीमध्ये काय आहे की कुठल्या कुठल्या लढाया झाल्या आणि त्या लढायामध्ये कोण कोण कसं कसं जिंकलं किंवा कुठल्या कारणामुळे या आपल्याला लढाया झाल्या, या बाबतीमध्ये आयोगाचा नेहमी प्रश्न असतो. त्यामुळे तो घटक आपल्याला इथे समजून घेणं अपेक्षित आहे. मग जेव्हा आपण हे कर्नाटक युद्ध बघतोय किंवा कार्नाटिक वॉर बघतोय, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, पहिलं युद्ध जे आहे, फर्स्ट कार्नाटिक वॉर जे आहे 1746 ते 1748ला एक प्रकारे झालेलं बघायला मिळतं. म्हणजे मी जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर शिकवतो ऑप्शनलला हिस्ट्रीला, तेव्हा मी नेहमी म्हणतो की किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये सुद्धा इंग्रज आणि फ्रेंच हे एकत्र लढले, हे थोडंसं सहन होत नाही इतिहासात बघितलं तर. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण इंग्रज आणि फ्रेंच असे बघायला मिळतात की त्यांचं जगाच्या पाठीवर कुठे एका ठिकाणी जरी वसाहतींमध्ये युद्ध झालं ना, तर त्यांच्या जगामध्ये जेवढ्या वसाहती होत्या त्यांच्यामध्ये एक प्रकारे युद्ध लागायचे. त्याच दृष्टीने टेक्निकली आपण काय बघतोय, तर एक प्रकारे 1746 ते 1748ला पहिलं इंग्रज आणि फ्रेंच युद्ध झालं. का झालं, तर ऑस्ट्रियामध्ये वारसा हक्काचा मुद्दा होता. या वारसा हक्काच्या मुद्द्यामुळे वाद झाला, जगात सर्वत्र त्यांच्या बाबतीमधलं युद्ध झालं आणि अल्टिमेटली या युद्धाची सांगता 1748च्या एक्स ला शॅपेल च्या तहाने झालेली बघायला मिळते. ठीक आहे. दुसरं युद्धाचं कारण मात्र आपल्याला थोडंफार भारतीय बघायला मिळतं. दुसरं युद्ध जे आहे ते साधारणतः लगेचच दुसऱ्या वर्षी 1749 ते 1754 याच्या दरम्यान झालेलं होतं. आता त्या काळात काय झालेलं होतं की एक प्रकारे फ्रेंचांनी चंदा साहेब हा जो काही अर्काटचा नवाब होता आणि मुझफ्फर जंग हा जो काही एक प्रकारे हैदराबादच्या आसफ जहाचा नातू होता, यांना कर्नाटकवर सत्ता काबीज करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग कुठेतरी इंग्रजांना फोमो वाटायला लागला की आपण तर काही एकटे बाहेर राहत नाहीयेत ना. मग अशा वेळेस इंग्रजांनी अनवरुद्दीन आणि नासिर जंग यांना एक प्रकारे मदत केली आणि हे एक प्रकारे दोघही इंग्रज आणि फ्रेंच आहेत, यांनी ज्यांना मदत केली त्यांच्यासाठी ते लढले आणि अल्टिमेटली एक प्रकारे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्येच युद्ध निर्माण झालं आणि सेकंड युद्ध सुद्धा आपण त्या पद्धतीने झालेलं बघायला मिळतो. आणि मग 1754ला टेक्निकली काय आहे, तर पुदुच्चेरीचा तह साधारणतः आपल्याला झालेला बघायला मिळत आहे. तिसरं जे काही युद्ध आहे, ज्याला सप्तवार्षिक युद्ध असं सुद्धा म्हटलं जात असतं. ठीक आहे. मग तिसरं जे काही युद्ध आहे ते सप्तवार्षिक युद्ध आपण कन्सिडर करतो. या युद्धाच्या बाबतीमध्ये काय आहे, युरोपामध्ये याची सुरुवात झाली. युरोपमध्ये याची सुरुवात साधारणतः हे युद्ध कधी ते कधी चाललेलं होतं, तर लक्षात ठेवायचं 1756ला सुरू झालं आणि जवळपास 1762-63 पर्यंत हे टेक्निकली होतं आणि भारतामध्ये त्याचे पडसाद आपल्याला 3 वर्षांनी म्हणजे 1759ला सुरू झालेले बघायला मिळतात. युरोपमध्ये सत्ता संघर्ष झाला आणि अल्टिमेटली सर्वत्र झालेलं आपल्याला हे बघायला मिळतं. आणि अल्टिमेटली काय झालं, ह्याच्यामध्ये सुद्धा इंग्रज जिंकलेले होते. मग इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं, मग डुप्ले कधी होता, लाली कधी होता, हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. किंवा रॉबर्ट क्लाईव्हला या दरम्यान पाठवलेलं होतं. रॉबर्ट क्लाईव्हने एक प्रकारे फ्रेंचांना झुकवलेलं बघायला मिळतं, म्हणूनच त्याला पहिला गव्हर्नर सुद्धा केलेलं होतं. आणि अल्टिमेटली मग आपण बघतोय की पॅरिसचा तह झाला आणि या पॅरिसच्या तहाने टेक्निकली काय बघतो आपण, तिसरं युद्ध संपलं आणि याच तिसऱ्या युद्धामध्ये मग ठरलं, युरोपमध्ये त्यांच्या बाबतीमधला करार झाला की भारतामध्ये किंवा जिथे कुठे एक प्रकारे ब्रिटिशांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहे तिथे फ्रेंचांनी माघार घ्यायची आणि तेच तत्व लागू राहिलं आणि अल्टिमेटली फ्रेंचांच्या ऐवजी भारतामधले ब्रिटिश राज्यकर्ते किंवा युरोपियन राज्यकर्ते आपल्याला टेक्निकली इंग्रज झालेले बघायला मिळतात. पहिल्या युद्धाचा शेवट एक्सला शापेलचा तह, हे तुमचं बरोबर आहे. दुसऱ्या युद्धाचे कारण मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब यांना फ्रेंचांनी दिलेला पाठिंबा होता. आता टेक्निकली काय बघतो आपण, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. कारण दोघांना पाठिंबा, मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब यांना पाठिंबा कोणी दिलेला आहे, तर टेक्निकली फ्रेंचांनी दिलेला आहे. आणि अनवरुद्दीन आणि नासिर जंग यांना पाठिंबा इंग्रजांनी दिलेला बघायला मिळतो. दुसऱ्या युद्धाचा शेवट पॉंडिचेरीच्या तहाने झाला. तिसऱ्या युद्धाचा शेवट पॅरिसच्या तहाने झाला. त्यामुळे याचं योग्य विधान अ आणि ब हे टेक्निकली आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर
आपण बघतोय इकॉनॉमिक हिस्ट्रीवर आपल्याला यावर्षी प्रश्न येण्याचे चान्सेस हाय बघायला मिळतात, त्यामुळे ड्रेन थिअरीज आपल्याला थोड्याफार माहिती पाहिजेत. फक्त नावा स्वरूपात जरी लक्षात राहिलं तरी इट विल बी मोर दॅन इनफ. दादाबाई नौरोजी यांनी काय केलेली आहे तर ड्रेन थिअरी टेक्निकली मांडलेली होती. झिरपणारा सिद्धांत, ठीक आहे, झिरपण्याचा किंवा झिरपणारा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश कशी आपली सत्ता लुबाडता आहेत किंवा ब्रिटिश आपलं कसं अर्थव्यवस्था लुबाडतायत याचा उल्लेख केलेला होता. ठीक आहे, झिरपनाथ ड्रेन थिअरी सुद्धा त्यांच्या थिअरीला किंवा पुस्तकाला म्हटलं जातं. रमेशचंद्र दत्त हे जे काही त्या काळातले जमीनदार इतिहासकार सुधारक आपल्याला बघायला मिळतात, त्यांनी त्यांच्या इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकात सुद्धा संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडलाय. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी, मी कालच सांगितलं तुम्हाला, काल नाही तुम्हाला सॉरी ग्रुप सीच्या लेक्चर मध्ये सांगितलं मी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं एक प्रकारे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी याच्यामध्ये सांगायचं झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संपत्ती वहनाच्या बाबतीमधला सिद्धांत मांडलाय. गोपाळ हरी देशमुख यांनी आमच्या लक्ष्मी ज्ञान याच्यामध्ये लक्ष्मी विलायतेस चालली असा उल्लेख केलेला आहे. टिळकांनी सुद्धा एक प्रकारे कठोर भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे की एक प्रकारे पाऊस जेव्हा हा जो काही इंद्ररूपी किंवा अर्थव्यवस्थेरूपी पाऊस आहे हे काय करतो, बाष्प भारतातनं घेतोय आणि पाऊस कुठे पडतोय, ब्रिटनला पडतोय, अशा शब्दांमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला होता. त्यामुळे खास करून जे एक लिस्टच तयार करायची आपल्या टेलिग्राम चॅनलला ती ऑलरेडी आहे. या लिस्टमध्ये खास करून कुठल्या आर्थिक इतिहासकारांनी काय काय मतं मांडलेली आहेत हे आपल्याला विचारलं जातं किंवा त्यांची पुस्तकं विचारली जातात. हे क्लिअर कट एका पेजवर लिहून काढायचं. समाधान महाजन सरांच्या पुस्तकात सुद्धा आहे, तेवढं जरी कळालं तरी चालेल. पुढचा प्रश्न बघा, शेतकरी चळवळीतलं नेतृत्व तुम्हाला विचारतोय. 2023 ला आपल्याला कर्षक संगमवर प्रश्न आलेला होता, त्यामुळे एकाच अँगल मधनं हे सर्व डेटा कव्हर करायचा आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पबना बंगालमध्ये जे काय झालं त्याच्यामध्ये एक प्रकारे शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व ईश्वर रॉय, साबूपाल, खोदी मुल्हा यांनी केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, बिजोलिया राजस्थान इथे जो काही शेतकऱ्यांचा उठाव झालेला होता त्याच्यामध्ये सीताराम दास आणि विजय पाथिक सिंग यांनी साधारणतः नेतृत्व केलं. मोपला केरळ इथे जे काय बंड झालेलं होतं 1921 ला, त्याच्यामध्ये आपल्याला सय्यद अली आणि सय्यद फजल बघायला मिळतात. एकाच चळवळ ही साधारणतः जर सांगायची झाली तर एकाच चळवळ आपल्याला खूप गाजलेली बघायला मिळते किंवा इतिहासात त्याचा वेळोवेळी प्रश्न आलेला होता. अवधमध्ये झालेलं होतं, मदारी पासी यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. उर्वरित काही ज्या एक प्रकारे आपल्याला शेतकरी चळवळी आहेत ते माहिती पाहिजे, त्यांचं नेतृत्व माहिती पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा निळीच्या बाबतीमधला उठाव झालेला होता 1859 ला बंगालमध्ये. विष्णू आणि दिगंबर विश्वास यांनी तो उठाव केलेला होता. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. विष्णू आणि दिगंबर विश्वास 1859 निळीचा उठाव कुठे, बंगालमध्ये. त्यानंतर पबनाता आपण बघितलं 1875 ते 1878 म्हणजे 1875 मध्येच झालेला, मग 1879 ला कायदा आला. तो डेक्कन रायट्स हा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दरवर्षी ऑलमोस्ट गटबला प्रश्न असतो. त्यानंतर रामोशी उठाव हा 1879 ला वासुदेव बळवंत फडके यांनी केला. त्यानंतर चंपारण उठाव 1917 ला बिहारमध्ये गांधीजींनी केलेला होता. खेडा सत्याग्रह गांधीजींनी 1918 ला केलेला आहे, त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. त्यानंतर बारडोली सत्याग्रह गुजरातमध्ये 1928 ला वल्लभभाई पटेल यांनी केलं, तिथेच त्यांना सरदार ही टायटल देण्यात आलं. तेभागा चळवळ 1946 ला बंगालमध्ये कंपारण सिंग आणि नियामत अली यांनी केलेली होती. त्यानंतर तेलंगणामध्ये एक प्रकारे आपल्या 1946 ला कुमरैया आणि सुंदरैया यांनी सुद्धा शेतकरी चळवळ चालवली. उत्तर प्रदेशमध्ये 1918 मध्ये इंद्रनारायण द्विवेदी आणि गौरी शंकर मिश्रा यांनी काय केलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये किसान सभेची सुरुवात केलेली बघायला मिळते. अवध किसान सभा 1920 ला बाबा रामचंद्र यांनी सुरू केलेली होती. फॉरेस्ट सत्याग्रह दक्षिण भारतामध्ये NV रामानायडू आणि NC रंगा यांनी 1931 ला केलेला होता. ऑल इंडिया किसान सभा, मग आपण बघतोय शेतकरी या सर्व छोट्या छोट्या आंदोलनांचं पूर्ण रूप कुठे, 1936 ला. 1936 ला ऑल इंडिया किसान सभेची स्थापना झाली. त्याचे पहिले अध्यक्ष आपल्याला स्वामी सहजानंद एक प्रकारे बघायला मिळत आहेत. ठीक आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इट विल बी मोर दॅन इनफ. पण या 4-5 आणि महाराष्ट्रातल्या ज्या काही 2-3 आहेत चळवळी या माहिती असणं गरजेचं आहे. 11वीच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख आहे. त्यानंतर हा एक प्रश्न खूप सोपा आहे, काल सुद्धा आपण बघतो मी एक प्रकारे कव्हर केलेला होता. धर्मसभा ही राधाकांत देव यांची आहे. तत्वबोधिनी सभा ही देवेंद्रनाथ टागोर यांची आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर टेक्निकली आपण बघतोय मानव धर्म सभा दुर्गाराम मंचराम यांनी 1844 ला सुरू केली. त्याचं नेतृत्व आपल्याला दादोबा पांडुरंग तरखडकर
यांनी केलेलं बघायला मिळतं। आणि ब्राह्मो समाजाची जशी एक प्रकारे फूट पडली तशी साधारण ब्राह्मो समाज हा आनंद मोहन बोस यांनी सुरू केलेला बघायला मिळतो। आता याच्यातही सांगायचं झालं तर सुरुवातीला मी फक्त तुम्हाला नावं सांगतोय, कारण एक प्रश्न डायरेक्ट या नावांवर येईल आपल्याला, आणि मग आपण वेगवेगळ्या पेपरमध्ये साधारणतः उरलेल्या 4 पेपरमध्ये ह्याच्या डेप्थमध्ये जाऊन हे जे काही महत्वाचे आपले ज्या काही प्रमुख सामाजिक आणि आर्थिक एक प्रकारे किंवा सामाजिक आणि धार्मिक चळवळी आहेत या साधारणतः बघून घेण्याचं काम करणार आहोत। आत्मीय सभा राममोहन रॉय यांनी सुरू केली होती। ब्राह्मो समाज सुद्धा 1828 ला राममोहन रॉय यांनी सुरू केलेला होता। त्यानंतर 1829 ला राधाकांत देव यांनी धर्मसभा सुरू केली। 1839 ला देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभा सुरू केली। 1840 ला पंजाबमध्ये निरंकार्यांची सभा सुरू झाली, दयाळदास यांनी केलेली होती। 1844 ला सुरत येथे मानव धर्म सभा ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिनमणी शंकर दलपतराय आणि दुर्गाराम मंचराम यांच्या मदतीने सुरू केलेली बघायला मिळते। त्यानंतर 1857 ला रामसिंग यांच्या माध्यमातून नामधारी चळवळ सुरू झालेली होती। 1849 ला बॉम्बेमध्ये परमहंस मंडळीची स्थापना केली, पुन्हा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी। त्यानंतर आग्रा इथे राधास्वामी सत्संग हा तुलसीराम यांनी सुरू केला। कलकत्तामध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली होती ब्राह्मो समाज फुटल्यानंतर। त्यानंतर तिथूनच जर पुढे बघायचं झालं तर साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना आनंद मोहन बोस यांनी केलेली बघायला मिळते। प्रार्थना समाजाची स्थापना 1867 ला आपण बघतो की मुंबईमध्ये झाली। मेन नेतृत्व त्याचं दादोबा पांडुरंग तरखडकरच आहेत, पण त्याचे पहिले अध्यक्ष जो विचारलेला प्रश्न आहे आपल्याला राज्यसेवा 2022 ला प्रिलिम्सला कोण होते, तर साधारणतः एक प्रकारे आपल्या आत्माराम पांडुरंग तरखडकर होते। प्लस मानव धर्म सभेवर सुद्धा 2022च्या प्रिलिम्सला प्रश्न आहे, कोणी स्थापना केली हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर पुणेमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 ला गोपाळ गणेश आगरकरांनी केलेली आहे। त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा बघायला मिळतात, चिपळूणकर सुद्धा बघायला मिळतात। त्यानंतर धार्मिकच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 1897 ला बेलूरच्या मठामध्ये रामकृष्ण मिशनची सुरुवात केली स्वामी विवेकानंद यांनी। हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण धार्मिक आणि आर्थिक ज्या काही आपल्या आंदोलनातल्या चळवळी आहेत त्यांच्यामध्ये या महत्वाच्या सभा साधारणतः बघायला मिळतात। 2022 ला 2 ते 3 प्रश्न या सभांवर डायरेक्टली आलेले होते, म्हणून एकाच प्रश्नात या आपण मेजर सभा किंवा एक प्रकारे सांगितलेल्या डिस्कशन मधनं कव्हर केल्या। आता ह्याच्या पुढे जाऊन थोडं डेप्थ मध्ये सुद्धा आपल्याला बघून घ्यावं लागेल। आता बघा, शेतकरी चळवळ आपण कव्हर केल्या, दलित चळवळी आपण कव्हर करतोय, आता ट्रायबल चळवळी सुद्धा आपल्याला कव्हर करायच्या। तर ट्रायबल उठाव तुम्ही एकदा वाचून घ्यायचे, पुढच्या परीक्षेला 100% त्याच्यावर प्रश्न राहील, म्हणजे हा सुद्धा घटक आपला कव्हर होईल। मग याच्यात आपण काय बघतोय, श्री नारायण धर्म परिपालन योगम चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यात 1902-3 पासून सुरू झालेली होती, तर ती आपल्याला टेक्निकली तामिळनाडूमध्ये सुरू झालेली, ती आपल्याला टेक्निकली केरळमध्ये सुरू झाली। तामिळनाडूमध्ये जस्टिस मुवमेंट सुरू झालेली बघायला मिळते। केरळमध्ये 1902-3 ला एक प्रकारे श्री नारायण गुरु यांनी एक प्रकारे श्री नारायण धर्म परिपालन योगमची स्थापना केली। सर्वात पहिली सामाजिक, ह्याला दलित चळवळी जरी म्हटलं असलं किंवा दलित चळवळींचं उगमस्थान जरी म्हटलं असलं तरी सामाजिक चळवळ म्हणून यांचा उल्लेख एक प्रकारे केला जातो। मग अख्ख्या देशातली पहिली सामाजिक चळवळीची संस्था आपल्या महात्मा फुलेंनी सुरू केली 1873 ला पुणे इकडनं सत्यशोधक समाजाची स्थापना करून। मग 1828 ला आपण बघतोय अरविपुरम मुवमेंट सुरू झाली केरळमध्ये। 1902-3 ला आपण टेक्निकली बघतोय तर साधारणतः नारायण गुरु यांनीच अरविपुरम मुवमेंट पण त्यांची आणि श्री नारायण धर्म परिपालन योगम याची सुद्धा सुरुवात केरळमध्येच 1902-3 ला त्यांनी आपल्याला केलेली बघायला मिळते। डिप्रेस क्लास मिशनची स्थापना किंवा त्याची सुरुवात, ती चळवळ जी आहे 1906 ला बॉम्बे येथे विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली होती। आता बघा, पहिली चळवळ सुद्धा आपणच केली, म्हणजे आपल्या महात्मा फुलेंनी केली, जी या सामाजिक सुधारणांच्या बाबतीमधलं पहिलं पाऊल होतं। आणि पहिली ऑल इंडिया लेवलची सुद्धा पहिली एक प्रकारे सामाजिक सुधारणा संस्था ही डिप्रेस क्लास मिशन सोसायटीच्या माध्यमातून विठ्ठलरामजी शिंदे या आपल्याच व्यक्तीने केलेली आहे। 1906 ला बॉम्बेमध्ये याची सुरुवात झाली। बहुजन समाज हा एक प्रकारे मुकुंदराव पाटील यांनी 1910 ला सातारा महाराष्ट्रातून सुरू केली। जस्टिस पार्टी मुवमेंट ही 1915-16 ला मद्रास तामिळनाडू इथे मुदलियार आणि त्यानंतर एक प्रकारे त्यागराजा यांनी सुरू केलेली बघायला मिळते। त्यानंतर डिप्रेस क्लास वेलफेअर इन्स्टिट्यूट हे जर सांगायचं झालं तर बॉम्बे मधनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं। आता बघा, डिप्रेस क्लास मिशन सोसायटी 1906 विठ्ठलरामजी शिंदे, डिप्रेस क्लास वेलफेअर इन्स्टिट्यूट ज्याला बहिष्कृत हितकारणी सभा असं सुद्धा म्हटलं जातं, ते 1924 बॉम्बे आणि आपलं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट 1925 पेरियार यांनी सुरू केलेली बघायला मिळते मद्रासमधनं, आणि 1932 एक प्रकारे महात्मा गांधीजींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. म्हणजे जी नंतर उदयास आलेली दलित चळवळ ही आहे, याचे आपल्याला पूर्वपीठिका ज्या काही संस्था बघायला मिळतात, ज्या काही चळवळी बघायला मिळतात, या इथे माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न त्याच अँगलचा आहे. आजकाल असे प्रश्न आपल्याला येत आहेत. 21 आलाय, 20 आलाय, त्यानंतर 22 सुद्धा आलेला आहे. काँग्रेस पूर्व संस्था ज्यांचा उल्लेख केला जातो तो हा घटक इथे कन्सिडर करतो. मग काँग्रेस पूर्व संस्थांमध्ये हे जे काही सेम नावांचे आहेत ना, हे आपल्याला युजली कन्फ्युज करताना आपल्याला आयोग विचारतं. मग 5 ते 6 संस्था आपल्याला माहिती पाहिजेत, ते आपण इथे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे ब्रिटिश इंडिया सोसायटी याची स्थापना 1839 लंडन इथे विलियम ऍडम यांनी केलेली होती. भारताच्या बाबतीमधली पहिली संस्था याच बघायला मिळते. परंतु संपूर्ण भारतामध्ये सुरू झालेली पहिली जी काही एक प्रकारे आपल्याला संस्था बघायला मिळते ती आपल्या देवेंद्रनाथ टागोर यांनी 1851 सुरू केलेली होती, ज्याचं नाव आपण ब्रिटिश इंडिया असोसिएशन या नावाने कन्सिडर करतो. कोण आहेत त्याचे, तर आपल्याला बघायला मिळतं देवेंद्रनाथ टागोर. परीक्षेला प्रश्न यांच्यावर युजली येतात, क्रमाने लावा किंवा यांच्या बाबतीमधले संबंधित व्यक्ती. त्यानंतर आपण टेक्निकली बघतो, आपल्याकडे मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना झालेली आहे 1852. काय, मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना झालेली आहे. कोणी, तर सी मुदलियार यांनी याची आपल्याला स्थापना केलेली बघायला मिळते. त्याच दरम्यान 6 ऑगस्ट 1852 आपल्याकडे काय, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली बघायला मिळते, ज्याची आपल्याला पहिलेच म्हणजे ही आयडिया कोणाची होती, तर जगन्नाथ शंकर शेठ यांची बघायला मिळते. आणि यांना एक प्रकारे दादाबाई नौरोजी वगैरे यांचा प्रमुख एक प्रकारे पाठिंबा लाभलेला होता. आणि ह्या संस्था झाल्या 1852 पर्यंतच्या. या युजली आपल्याला पहिल्यांदा विचारल्या जात असतात किंवा ह्या आपल्याला डायरेक्ट विचारल्या जातात. बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संस्था म्हणूनच आपण एक प्रकारे बॉम्बे असोसिएशन कडे बघतो, किंवा बॉम्बे प्रांतातील लोकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठीच्या ह्या संस्था आपल्याला होत्या, किंवा त्याच्यासाठीच बॉम्बे असोसिएशनची 1852 स्थापना झाली. सुरुवातीच्या काळातले जेवढे काही समाज सुधारक होते आपले, ते ह्या सर्व संस्थेशी किंवा बॉम्बे असोसिएशनशी रिलेटेड असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या 4 असोसिएशन, या 4च्या बाबतीमध्ये कंपल्सरी क्रमाने लावा येतं, कारण नावांमध्ये आपल्याला सेम घटक बघायला मिळतो. तर इंडियन सोसायटी आपण जर बघतोय ना, तर लक्षात ठेवायचं, इंडियन सोसायटीची स्थापना 1872 आपल्याकडे झालेली बघायला मिळते. इंडियन सोसायटीची स्थापना 1872 लंडन इथे झालेली आहे. आनंद मोहन बोस यांनी याची स्थापना केली होती. त्यानंतर आपण टेक्निकली बघतोय, इंडियन लीगची स्थापना 1875 झालेली आहे. 1875 कॅलकटा इथे इंडियन लीगची स्थापना झाली. कोणी स्थापना केलेली आहे, तर शिशिर कुमार घोष यांनी स्थापना केलेली बघायला मिळते. इंडियन असोसिएशन याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर 1876 इंडियन असोसिएशनची स्थापना कॅलकटामध्ये झालेली बघायला मिळते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी त्याची स्थापना टेक्निकली केलेली होती. आणि त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन जेव्हा आपण बघतोय, तर 1866 लंडन इथे दादाभाई नौरोजी यांनी आपल्याला त्याची स्थापना केलेली बघायला मिळते. म्हणजेच तुमचं उत्तर काय पाहिजे, ड पहिलं पाहिजे, त्यानंतर 1872 अ पाहिजे, त्यानंतर ब 1875 पाहिजे, आणि मग 1876 पाहिजे. उत्तर ड अ ब क आहे. या 4 संस्था म्हणजे सुरुवातीची ही 1 2 3 4 हा एक गट वाचायचा, 1 2 3 4 हा दुसरा गट वाचायचा. आणि आपल्याला अजून एक फक्त शेवटची माहिती असणं गरजेची आहे, ती म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची स्थापना ब्रदर्स इन लॉ मेहता तेलंग तय्यबजी यांनी 1885 मुंबई इथेच केलेली बघायला मिळते. या 9 संस्था जरी आपण लक्षात ठेवल्या तरी चालेल. हवं तर अजून एक लक्षात ठेवा, मद्रास महाजन सभा, कारण इथे मद्रासचा उल्लेख आहे. ही काय आहे, मद्रास नेटिव्ह असोसिएशन. आणि 1884 ची फक्त लक्षात ठेवा, मद्रास महाजन सभा. एकदा क्रमाने लावा असा प्रश्न आलेला होता.
ज्याच्यामध्ये मद्रास महाजन सभा हा उल्लेख होता. अशा 10 सभा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एकदा दोनदा वाचलं, त्याचे मूळ एक प्रकारे घटक लिहून काढला आणि त्याचे संस्थापक बघितले तर परीक्षेला प्रश्न आला तर चुकता कामा नाही. खूप सोपं आहे बघा. 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन दादाबाई नौरोजी काय लंडनला. त्यानंतर इंडियन सोसायटी 1872 लंडनलाच आनंद मोहन बोस. इंडियन लीग 1875 ला शिशिर कुमार घोष. भारतामध्ये राजकीय हक्कांच्या बाबतीमध्ये बोलणारी ही पहिली आपल्याला संस्था बघायला मिळते किंवा लोकांना अवेअर करणारी पहिली संस्था आहे. त्यानंतर 1876 ला इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस याचंच पुढचं रूप आपण काँग्रेस बघतो. 1884 ला आपली मद्रास महाजन सभा, 1885 ला आपली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि 28 डिसेंबर 1825 ला आपल्या काँग्रेसची स्थापना झालेली आहे. एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट राहील. त्यानंतर क्रांतिकारक चळवळींमध्ये सुद्धा आपण बघतोय क्लिअर कट एक नाव तर आपल्याला जमलंच पाहिजे. अनुशीलन समिती म्हणजेच क्रांतिकारकांची एक प्रकारे आई म्हणून याला ओळखलं जातं आणि भारत नवजवान सभा हे आपल्या भगतसिंगांनी स्थापन केलेली आपल्याला बघायला इथे मिळते. ठीक आहे. भारत नवजवान सभाचं ड 4 हे तर सर्वत्र बघायला मिळतं. आणि एक प्रकारे अनुशीलन समिती याच्या बाबतीतला जर उल्लेख करायचा झाला तर अनुशीलन समिती ही कोणी केलेली होती स्थापना तर 1902 ला मिदनापूर इथे प्रमथनाथ मित्रा यांनी एक प्रकारे स्थापना केलेली होती अनुशीलन समिती. स्वदेश बांधव समिती ही जर सांगायचं झालं तर टेक्निकली आपल्याला अजित सिंग, सुफी अंबिका प्रसाद यांची टेक्निकली बघायला अश्विनी कुमार दत्त यांची स्वदेश बांधव स्कीम होती आणि भारत माता सोसायटी ही आपल्याला अजित सिंग आणि सुफी अंबा प्रसाद यांची आपल्याला बघायला मिळते. हे जे काही प्रमुख चळवळी आहेत या 4 महत्वाच्या आपल्याला क्रांतिकारकांच्या पूर्वपीठिका म्हणून समजल्या जातात, क्रांतिकारकांच्या बेस चळवळी म्हणून समजल्या जातात. त्यानंतर मग महाराष्ट्रामधले आपण बघतो की एक प्रकारे मित्रमेळा हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर प्रमुख क्रांतिकारक जेव्हा आपण बघतो म्हणजे प्रमुख क्रांतिकारक म्हणजे सर्वच मेन आहेत, सर्वच मेजर आहेत, पण चापेकर बंधू आणि आपले फडके हे साधारणतः एका अँगलमध्ये आपण वाचतो. त्यानंतर या संस्था आपण एका अँगलमध्ये वाचतो कधीपर्यंत तर एक प्रकारे आपल्या AIRSच्या स्थापनेपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर एक प्रकारे आपण नंतर 1905 पासून ते म्हणजे मदनलाल धिंगरा यांच्यापासून साधारणतः 1925 पर्यंत एक क्रांतिकारक चळवळ म्हणून बघतो. आणि मग त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA त्यानंतर एक प्रकार त्याच्या बाबतीमधला घटक बघतो जो 2022 ला आपल्याला प्रश्न आलेला होता 1925 पासूनची पुढची. मग त्याच्यामध्ये आपल्याला अशफाकुल्ला खान काय असतील किंवा आपले एक प्रकारे आझाद काय असतील या सगळ्यांचा उल्लेख बघायला मिळतो. आणि मग नंतरचा भगतसिंग यांचा उल्लेख. मग भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांच्या फाशी नंतर काय झालेला आहे क्रांतिकारक चळवळ थोडी लयाला गेलेली बघायला मिळते. आणि मग त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे 1942च्या आपल्या छोडो भारत आंदोलनामधलं टेक्निकली आपण काय बघत असतो तर साधारणतः भूमिगत चळवळ बघत असतो. 2022 ला आपल्याला प्रश्न आलेला होता की HSRA याच्यामध्ये पहिले ती HRAच होतं, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच होतं. त्याच्यामध्ये 1928 ला दिल्ली इकडे भगतसिंग यांनी काय केलेलं होतं सोशलिस्ट हा शब्द टाकलेला होता. HSRA ते कुठून टाकलं दिल्लीला फिरोज शाह कोटला मैदानामध्ये ती आपल्याला एक प्रकारे त्यावेळेची परिषद भरलेली होती. हा 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. ठीक आहे. PYQ बघून घ्या मग तुम्हाला कळेल. म्हणजेच क्रांतिकारक चळवळ करताना हा एक अँगल करायचा असतो. पुढे बघा आता हा प्रश्न काय घेतला 1923च्या निवडणुकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांतांच्या विधिमंडळात स्वराज्य पक्षाने सार्वजनिक जागा जिंकल्या होत्या. आय थिंक एक प्रश्न राहिला इफ आय एम नॉट रॉंग एक गांधीजींचा प्रश्न राहिलाय. एक मिनिट. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आपल्याला एक प्रकारे गांधीजी होते हा प्रश्न आहे. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महत्वाचा मुद्दा आहे येऊ शकतो. मोठं आंदोलन यावेळेस सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं होतं. तर बेळगाव इथे जे काँग्रेसचं 40वे अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये आपल्याला गांधीजी हे एक प्रकारे अध्यक्ष होते. काँग्रेसचं एकमात्र अधिवेशन आहे जिथे आपल्याला गांधीजी अध्यक्ष राहिलेले बघायला मिळतात. मग काँग्रेसची कोणकोणती अधिवेशनं लक्षात ठेवायची ही सुद्धा एक गोष्ट आहे. पण अधिवेशन अध्यक्ष एवढंच जर सांगायचं झालं तर मी एवढं म्हणेन की सुरुवातीचे 5 त्यानंतर मेजर जे काही आहेत ते आणि त्यानंतर गांधीजींच्या बाबतीमधला घटक लक्षात ठेवायचा. मग ही बेस्ट इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळू शकते तर क्लिअर कट जायचं विकिपीडियावर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे INC प्रेसिडेंट लिस्ट म्हणजे गुगलवर जायचं INC प्रेसिडेंट लिस्ट हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर डायरेक्टली कुठेही न जाता विकिपीडिया ओपन करायचा. त्याच्यामध्ये क्लिअर कट जी आपल्याला लिस्ट दिलेली आहे ती बघायची. पहिलं अधिवेशन झालंय बॉम्बेला होणार होतं पुण्याला. ठीक आहे. व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. ठीक आहे. हे काय होते तर पहिले ख्रिश्चन अध्यक्ष बघायला मिळतात.
त्यानंतर दुसरं अधिवेशन कॅलकटाला झालं, दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते, त्याच्यामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाची नियमावली ठरवण्यात आली. ठीक आहे, हे पहिले पारसी अध्यक्ष बघायला मिळतात. बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, मद्रासला ते अधिवेशन झालेलं होतं. तिसरं चौथं अधिवेशन अलाहाबादला होतं. या अधिवेशनासाठी जागा मिळू नये म्हणून एक प्रकारे ब्रिटिश प्रयत्न करत होते. मग दरभंग्यांच्या महाराजांनी ती जागा विकत घेतली आणि अल्टिमेटली तिथे अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष आपल्याला युरोपियन व्यक्ती, युरोपियन व्यापारी जॉर्ज ज्यूल बघायला मिळतात. हे पहिले युरोपियन आहेत की जे साधारणतः काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एकूण 4 जण काँग्रेसच्या 5 अधिवेशनांचे अध्यक्ष होते. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतच आहोत 1888च्या अलाहाबाद सेशनचे अध्यक्ष जॉर्ज ज्यूल होते. 1889ला जे मुंबईचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा महिला सहभागी झालेल्या होत्या, त्याचे अध्यक्ष आपल्याला विल्यम वेडरबर्न बघायला मिळतात. 1894ला आपण टेक्निकली बघतो तर साधारणतः ते अधिवेशन सुद्धा 1894 इफ आय एम नॉट रॉंग मद्रासला झालेलं आहे. ठीक आहे, त्याचे अल्फ्रेड वेब आपल्याला अध्यक्ष बघायला मिळतात. हवं तर आपण पुन्हा चेक करूया. 1904चं आपल्याला काय बघायला मिळतं, बॉम्बे अधिवेशन बघायला मिळतं, ज्याचे अध्यक्ष आपल्याला सर हेनरी कॉटन बघायला मिळतात. आणि 1910चं पुन्हा अलाहाबाद अधिवेशन बघायला मिळतं, याचे अध्यक्ष आपल्याला टेक्निकली पुन्हा विल्यम वेडरबर्न बघायला मिळतात. असे एकूण 4 व्यक्ती काँग्रेसच्या 5 अधिवेशनाचे अध्यक्ष होते जे युरोपियन होते. त्यानंतर 1889ला मुंबईत अधिवेशन झालं, तेच पुन्हा दुसरं अधिवेशन, पहिल्यांदा रिपीट होणारी संस्था, पहिल्यांदा रिपीट होणारी जागा, विल्यम वेडरबर्न ह्याचे ते आपल्याला अध्यक्ष बघायला मिळतात. त्यानंतर 1991चं नागपूर अधिवेशन, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, पी आनंदाचार्यू, पहिले हिंदू व्यक्ती हे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते. आता रिसेंटली एक प्रकारे आपल्याला मद्रासमध्येच झालेलं होतं, अल्फ्रेड वेब अध्यक्ष होते. त्यानंतर 1885 हे काँग्रेसला स्थापनेला 10 वर्ष झालेत, 11वं अधिवेशन आहे. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचीच आयडिया ही साधारणतः नॅशनल संस्था म्हणजे काँग्रेस आहे. मग अशा वेळेस या आयडियलिस्टिक जागी पुन्हा एकदा अधिवेशन जेव्हा झालं तेव्हा त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी झालेले बघायला मिळतात. जे पहिलं अधिवेशन झालं ते होणार कुठे होतं, पुण्याला, पण झालं कुठे, बॉम्बेला. आणि त्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आजारी होते त्यामुळे येऊ शकले नाही. मग अशा वेळेस जेव्हा पुन्हा पुण्याला अधिवेशन घेण्याचं ठरलं तेव्हा सिम्बॉलिक म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना अध्यक्ष केलेलं बघायला मिळतंय. त्यानंतर महत्वाची गोष्टच काय की यावर्षी प्रश्न येऊ शकतो आपल्याला, सी शंकरन नायर यांचा पिक्चर आलेला आहे. अमरावती म्हणजे जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे याच्या ठिकाणी जेव्हा 1897ला काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा त्याचे अध्यक्ष श्री शंकरन नायर बघायला मिळतात. या शतकातलं पहिलं अधिवेशन जेव्हा झालं तेव्हा त्याचे अध्यक्ष NG चंदावडकर आपल्याला बघायला मिळतात. लाहोरमध्ये अधिवेशन झालेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय तर साधारणतः पुन्हा एक प्रकारे 1904 बॉम्बे अधिवेशन, हेनरी कॉटन, 1905 बनारस अधिवेशन, गोपाळकृष्ण गोखले चतुसूत्री मांडली, काही प्रमाणात चतुसूत्री स्वीकारली. कलकत्तामधनं दादाभाई नौरोजी अध्यक्ष आहेत त्याचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच अधिवेशनातनं पहिल्यांदा स्वराज्याची मागणी करण्यात आली. 1907चे रासबिहारी घोष यांचे अध्यक्ष होते. सुरत अधिवेशनाचे काँग्रेस फुटलेली बघायला मिळते. त्यानंतर 1910 पुन्हा अलाहाबादमध्ये अधिवेशन, विल्यम वेडरबर्न अध्यक्ष राहिलेले बघायला मिळतात. त्यानंतर क्लिअर कट डायरेक्ट काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर 1916 लखनौ, कारण लखनौ करार झाला, मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आली, जहाल आणि मवाळ एकत्र आले. आणि 1915ला जेव्हा सत्येंद्र प्रसाद सिन्हा बॉम्बे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस लोकमान्य टिळक तिथे आलेले होते. लोकमान्य टिळकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतलं आणि अल्टिमेटली मग त्यांनी लखनौ सेशन गाजवलेलं होतं. मग लखनौ सेशन 1916, अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा 1917चं कॅलकटा सेशन आपल्याला बघायला मिळतं. 1920ला जर सांगायचं झालं तर आपल्याकडे स्पेशल सेशन झालं, ज्याच्यामध्ये असहकार आंदोलनाची संकल्पना आपण मांडली. त्याचे अध्यक्ष आपल्याला कोण बघायला मिळतात तर एक प्रकारे लाला लजपत राय. आणि मग एक प्रकारे असहकार आंदोलन स्वीकारणारं अधिवेशन म्हणजेच नागपूर अधिवेशन, त्याचे अध्यक्ष आपल्याला सी वरदा राघवाचार्य बघायला मिळतात. 1922चं चित्तरंजन दास. हे का महत्वाचे तुम्हाला मी सांगतो. आता जो प्रश्न येणार आहे ना आपल्या स्वराज्य पक्षाचा, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संस्थापक म्हणून आपल्याला चित्तरंजन दास बघायला मिळतात. मोतीलाल नेहरू हे त्याचे सेक्रेटरी होते. मग काँग्रेस अंतर्गत एक प्रकारे आपण विधिमंडळात जायचं की नाही जायचं याच्यामुळे वाद होते. जे जायचं या विचारांमध्ये होते तर निवडणूक लढवण्यावर त्यांचा सपोर्ट होता, ते आपल्याला काय बघायला मिळतात, एक प्रकारे स्वराज्य पक्षामध्ये गेले. आणि जे नव्हते ते साधारणतः विलग राहिलेले बघायला मिळत होते. मग काँग्रेसमध्येच राहून काम करायचं की वेगळा पक्ष काढायचा याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होता. मग अशा वेळेस गांधीजी म्हणाले की तुम्ही निवडणुका लढवा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण काँग्रेसमध्ये राहूनच पक्ष निर्माण झाला पाहिजे. मग या बाबतीमध्ये स्वराज्य पक्षाच्या निर्मितीच्या बाबतीमधला ठराव 1922च्या गया अधिवेशनामध्ये स्वीकारलेला बघायला मिळतो. आणि मग 1 जानेवारी 1923ला स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली. मग स्वराज्य पक्षाने आपण बघतोय तर जवळपास पहिल्याच निवडणुकीमध्ये 145 पैकी 45 या केंद्रीय विधिमंडळातल्या जागांनी आपल्याला जिंकलेल्या बघायला मिळत होत्या. आणि साधारणतः मग आपण जर पुन्हा
आपल्या प्रश्नाकडे येतोय 100वा प्रश्न, त्यातनं आपल्याला काय कळतंय, टेक्निकली त्यांनी सर्वात जास्त जागा कुठे जिंकलेल्या होत्या, तर टेक्निकली मध्य प्रांतामध्ये आपल्याला साधारणतः जिंकलेल्या बघायला मिळत आहे. ते सुद्धा दाखवून देतो. पण मग पुन्हा आपण आपल्या अधिवेशनांकडे येतोय. त्यात काय कळतं आपल्याला, 1922चं अधिवेशन महत्वाचं आहे. गांधीजी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एकूणातलं 43वा, पण टेक्निकली मध्ये स्पेशल सेशन होते, त्यामुळे 40वा जे अधिवेशन झालं बेळगाव अधिवेशन, त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी आहेत. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आपल्याला सरोजिनी नायडू बघायला मिळतात. 1925चं कानपूर सेशन, 100 वर्ष पूर्ण झालेत, प्रश्न येऊ शकतो. 1927चं सेशन मद्रासमध्ये झालं, मुख्तार अहमद अन्सारी अध्यक्ष होते. तिकडे आपल्याला तत्कालीन भारत मंत्री म्हटलेले होते की भारतीय लोक भारतीयांसाठी आपली कुठलीही एक प्रकारे घटना तयार करू शकत नाही, मग ही बाब इगोवर घेतली, ही बाब करूनच दाखवायची ठरवली. मग अशी एक समिती स्थापन करावी, ज्याचे अध्यक्ष मग साधारणतः कोण असतील, मोतीलाल नेहरू असतील, हे ठरवण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा मद्रास सेशनमध्ये झालं. त्याचे अध्यक्ष मुख्तार अहमद अन्सारी बघायला मिळतात. मग मोतीलाल नेहरू यांनी ठराव बनवला, त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतो. तो त्यांनी कलकत्ता सेशनमध्ये मांडला, ज्याचे ते स्वतः अध्यक्ष होते. 1928चं कलकत्ता सेशन. 1929-30 मध्ये मग आपण सांगितलं या नेहरू अहवालातल्या तरतुदी तुम्हाला 2 वर्ष आहेत सॉल्व्ह करायला, करून द्या, आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे. मग अशा वेळेस एक प्रकारे तरुण नेतृत्व अध्यक्ष पाहिजे होतं. मग जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा आपण बघतोय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 26 जानेवारी 1930ला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक प्रकारे रावी नदीकाठी तिरंगा सुद्धा फडकावलेला आपल्याला ऍज बघायला मिळतो. त्यानंतर 1931चं कराची सेशन, ज्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल राहिलेले होते. 1936चं एक प्रकारे फैजपूर सेशन, इथे मुद्दामून 37 आले, असं नाही, 36-37 आहे ते, त्याचे अध्यक्ष आपल्याला जवाहरलाल नेहरू बघायला मिळतात. काँग्रेसचं पहिलं ग्रामीण भागातलं आपल्याला हे अधिवेशन बघायला मिळतं. 38-39 मध्ये साधारणतः कोण आहेत, हरिपूर आणि त्रिपुरी याचे अध्यक्ष आपल्याला सुभाषचंद्र बोस बघायला मिळतात. सुभाषचंद्र बोस यांनी टेक्निकली काय केलं, त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले असताना एक प्रकारे विरोध होत होता म्हणून अध्यक्षपद सोडून दिलं. मग आपण टेक्निकली बघतोय राजेंद्र प्रसाद यांची थेट आपल्याला एक प्रकारे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली साधारणतः बघायला मिळते. त्यानंतर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जे.बी. कृपलानी हे साधारणतः आपले अध्यक्ष होते काँग्रेसचे. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतातील काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आपल्याला एक प्रकारे सितारामय्या बघायला मिळतात. त्यामुळे हे एवढं जरी ऍज सच लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. बाकी मग आता नंतरचा हा कम्प्लिटली पॉलिटिक्स किंवा राजकारणाचा भाग बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला काय कळतं, गांधीजी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजेच आपलं एक प्रकारे बेळगाव सेशन. आणि हे सगळे आयडियलिस्टिक सेशन मांडलेत बघा. 1917 पहिल्या महिला कोण आहेत, आपल्या अॅनी बेझंट. 1925 पहिल्या भारतीय महिला. फैजपूर काँग्रेस पहिलं एक प्रकारे ग्रामीण भागातील अधिवेशन, हे आपल्याला विचारलं वेळोवेळी जात होतं. स्वराज्य पक्षाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय, स्वराज्य पक्षाच्या बाबतीमध्ये आपल्याला विकिपीडिया सोडून कुठल्याच पुस्तकामध्ये एक प्रकारे भारतीय इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे, हे मी क्लिअर कट सांगू शकतो. 1923ला याची स्थापना झाली. 1935 पर्यंत हे कार्यरत होतं. पहिले अध्यक्ष कोण होते, त्याचे चित्तरंजन दास होते. पहिले सेक्रेटरी मोतीलाल नेहरू आपल्याला बघायला मिळत होते. जेव्हा याची स्थापना झाली गया अधिवेशनामुळे, तेव्हा आपण टेक्निकली बघतो की ह्यांनी साधारणतः मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, तर विधिमंडळ गाजवलेलं होतं. 1923च्या पहिल्याच इलेक्शनमध्ये त्यांनी 145 पैकी 45 जागा आपल्याला केंद्रीय विधिमंडळातनं जिंकलेल्या साधारणतः बघायला मिळतात. परंतु 1925ला साधारणतः चित्तरंजन दास यांचं निधन झालं. मोतीलाल नेहरू हे पुन्हा काँग्रेसमध्ये आले, आणि म्हणजे मूळ काँग्रेसमध्ये आले, हे काँग्रेसमधनं जरी असलं तरी. आणि अल्टिमेटली आपण काय बघतोय, तर साधारणतः वाद निर्माण झाला. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वराज्य पक्ष नंतर कमकुवत झालेला बघायला मिळतो. 23-24 मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलेलं होतं. मध्य प्रांतामध्ये त्यांनी सर्वात जास्त या जागा आपल्याला जिंकलेल्या बघायला ऍज मिळतात. एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता तुम्हाला मला फक्त एकदा बघू द्या आन्सर की मध्ये याचं उत्तर काय दिलेलं आहे, म्हणजे चुकता कामा नये. येस, काहीच इश्यू नाही. उत्तर काय दिलंय याचं, बंगाल दिलेला आहे, परंतु मध्य प्रांत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे बंगाल, संयुक्त प्रांत आणि मध्य प्रांत याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या होत्या, परंतु सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्याला तो मध्य प्रांतामध्ये आलेला होता. हे तीनही लक्षात ठेवलं तरी चालेल. हॅशटॅग समजा किंवा इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने हा प्रश्न समजा, बाकी याच्यामध्ये वेगळं काही नाही. या लेक्चरसाठी थांबूया मित्रांनो आपण इथेच. धन्यवाद. मी युजली 5-5.5 तास गेले असं म्हणत होतो, पण तेवढाच आपण व्हिडिओ पुन्हा शूट केलेला आहे, त्यामुळे कंटेंट तसाच राहिलेला आहे. तुम्ही पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतात. लेक्चर पुरतं एवढंच.